आज आपल्यासोबत आहे DJ क्रेटेक्स, ज्याचं नाव मला माहिती नव्हतं आणि मलाही खूप चांगली गोष्ट वाटते. पण पॉइंट ऑफ द स्टोरी इज आज आपल्याकडे क्रेटेक्स आलाय आणि आज आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. जगातला कोणी माणूस काही करू शकतो जर त्याने रोज ती गोष्ट नियमाने तेवढ्या टाइम केली तर. आरपाच्या बॉईज टॉक या सेगमेंटमध्ये मी आज परत आली आहे. आपल्याला काम नाही आहे काही तर एक आहे, आपण म्युझिक बनवू शकतो. खूप म्युझिक बनवायला लागलो. लाईक 2 महिने मी रोज एक गाणं बनवतो. टॅलेंट कुणातच नसतं. तो माणसाला ते करण्याची तेवढी जिद्द आहे म्हणून ते ऑटोमॅटिक शिकत गेला. त्याने मला सहज असा क्वेश्चन विचारला की तू सोडलंस का म्युझिक. ते मला एकदम हिट केलं. त्या गोष्टीचं जस्टिफिकेशन नाही देऊ शकत ना. नवीन गाणी नाही लक्षात राहत लोकांच्या, कारण एक तर ती एकसारखी असतात बरेचदा असं एक म्हटलं जातं, किंवा पण जुनी म्हणजे आता आपण तू जी रिक्रिएट करतोयस आपण म्हणू की ही सगळी गाणी डोक्यात राहिलेली आहेत आणि मग ती काहीतरी वेगळ्या झोन मध्ये किंवा ढंगात ऐकायला मिळायला लागली की आपल्याला असं वेगळं क्लिक होतं. रिसर्च टीम नव्हते ना कोणाकडे, रिसर्च ट्रेंडिंग वेंडिंग नसायचं ना. राईट. आर्टिस्ट लोक ट्रेंडिंग काय चाललंय बघून म्युझिक नाही बनवायचं, त्यांना आवडायचं म्हणून बनवायचे. राईट. पण म्हणजे स्टेन्सिलच्या बाहेर काम करायचे. आता ते स्टेन्सिल दिलेली आहे, हे असं चालतं, असं बनवूया, असं लाईक मीटिंग्स मध्ये मला पण असं बनवायचं ते. अरे ऐसा कुछ तो बनाव. तेव्हा युट्यूबच नाही, काय नाही, कुठून बनवणार. बनवत पण असतील मे बी त्यांचे रेकॉर्ड व्हायनल घेऊन, बट त्यांचा जो वर्ल्ड होता म्युझिक बनवायचा त्यांच्या प्रत्येक ते लोक तेच, कारण की ते ट्रेंडिंग होतच नाही ना. काय मी काय बघू ट्रेंडिंग साठी, काय चाललंय हे बघण्यासाठी मी काय बघू. जो पिक्चर चाललाय तोच बघू शकतो की हा बाबा हा पिक्चर चाललाय, याचं एक गाणं चाललंय. आणि ऑब्व्हियसली बॉलिवूड वॉट इव्हॉल्व्ड लाईक दॅट की हा बाबा ह्या पिक्चरचं गाणं चाललं, नेक्स्ट पिक्चरचं गाणं त्यासारखे 1-2 गाणी असतील, मग त्यासारखी 1-2 गाणी त्यासारखी, मग एक कुठला तरी नवीन म्युझिक डायरेक्टर येईल, तो काहीतरी वेगळंच बनवेल. अच्छा ते चाललं, आता हे बनवूया. सो तसंच इव्हॉल्व्ह होत गेलं. पण जसं हे डिजिटल एज मध्ये गेलं ना, जेव्हा मेट्रिक्स समजायला लागली, लाईक नंबर ऑफ प्लेज, नंबर ऑफ फॉलोअर्स, जेव्हा तुम्हाला ह्या मेट्रिक्सने जज करायला लागले लोक, मग ते सिस्टम चेंज झाली. आणि लक्षात नाही राहत. सिम्पल सायकोलॉजी आहे. ह्याला एक बुक आहे पर्पल काव म्हणून, पर्पल काव स्ट्रॅटेजी, इट्स मार्केटिंग बुक. तुम्ही एका घोळक्यामध्ये पर्पल काव ठेवा, तुमचं किती नाही दुर्लक्ष करा, तुम्ही तिथेच बघणार. का? कारण की ते पर्पल काव आहे का जगात? नाहीये. कारण तिकडे उभी आहे. इकडे सगळे लोक व्हाईट गायच बनवत आहेत, कारण की त्यांना दिसते अरे व्हाईट गाय आहे ना, दूध देते, सगळा बिझनेस चांगला होतं, आपण कशाला दुसरं बनवायचं, हे चाललंय ना. ते कितीही ट्राय करणं ते पर्पल नाही बनवू शकत. ते करायला कोणतरी येडा लागतो. आणि ते सगळे बाहेर आहेत, बाहेरच्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आहेत. ते कसं काय काय जे टॉपचे आर्टिस्ट ते लक्ष नाही देत, ज्यांचे गाणे ऍक्च्युअल नंबर 1 आणि 2 ह्याच्या या लिस्टमध्ये असतात ना. बाहेर ती गोष्ट इव्हॉल्व्ह झाली आहे बिकॉज त्यांच्याकडे ग्रॅमी सारखे इन्स्टिट्यूशन्स आहेत, जे लोक वेगळ्या टाईपच्या म्युझिकला अप्रिशिएट करतात. फॅन्स पण असे जे वेगळ्या टाईपच्या म्युझिकच्या कॉन्सर्टला पैसे देऊन जातात. तो नाही ते प्रकार. तिथे असे बरेच आर्टिस्ट आहेत जे तुम्हाला कधी ह्याच्यावर नाही दिसतील ट्रेंडिंग पण ते सोल्ड आउट शोज देतात. अँड दीज आर डिफरंट आर्टिस्ट. डिस्कशन चालू होतं इलेक्ट्रॉनिक म्युझिक बद्दल, की चालू झालं बॉलिवूडमध्ये आणि ते इलेक्ट्रॉनिक केलं. बट कोणाला माहितीच नाही की ते इलेक्ट्रॉनिक आहे, कारण की त्याचं एक्सपोजर कधी इंडियापर्यंत आलंच नाही. ते केव्हा आलं, मे बी ड्युरिंग 2000s, जेव्हा इंटरनॅशनल डीजेस थोडे थोडे यायला लागले इकडे. आणि माझ्यासाठी तर 2011 होतं जेव्हा डेव्हिड गेटा फर्स्ट टाइम इकडे आलेला. मला पण माहिती नव्हतं कोण डेव्हिड गेटा आहे, पण डीजेंग हे मला जरा फॅसिनेटिंग वाटत जरा, की बघितलेलं डीजेंग काहीतरी असतं. आणि डीजेंग म्हणजे बघितलेलं कुठे, हे फंक्शन मध्ये, लग्नात. आणि हे आय वॉज फॅसिनेटेड बाय द इक्विपमेंट, नॉट बाय द पर्सन. मला वाटतं ही काहीतरी वेगळं आहे असं. आणि मी ह्या माणसाची ऍडव्हर्टाईज बघतोय, हा वाजवतो म्युझिक आणि व्होकल्स नाही आहेत आणि वेगळेच गाणी आहेत काहीतरी. लोक ह्याला, आणि तिकीट प्राइस बघितली 3-4 हजार. त्या टायमाला 3-4 हजार लोक भरून जात आहेत त्या माणसाला बघायला. आणि आय वॉज कन्फ्युज की हा माणसाकडे आहे पण काय नाही ना. जनरली आपल्या डोक्यात असं असतं म्युझिक आर्टिस्ट म्हणजे गिटार हातात धरून धरलेला असं करतोय, टिपिकल बॉलिवूड असं सिंगिंग असं करतोय आणि त्या माणसाला लोक तिकीट देतात. हा माणूस काहीच नाही वापरत आहे.
ह्याला काहीतरी कशाला तिकीट बटणं घेऊन वापरतो जातो, हा फक्त. नुसतं हे करतोय. तेव्हा मी एक्सप्लोर केलं की इलेक्ट्रॉनिक म्युझिक इन इट सेल्फ एक गोष्ट आहे. बॉलिवूडमध्ये ती यूज झाली डेफिनेटली, बट ते स्वतःच एक जग आहे त्याच्यात. आणि त्याच्यात पण हाऊस म्युझिक आहे, त्यात टेक्नो आहे, डबस्टेप आहे, ड्रम अँड बेस आहे, 1000 टाईपची जॉनर आहे. त्यातल्या त्यात हाऊस म्युझिकचं माझं एक्सपोजर झालं लॉकडाऊनच्या जस्ट आधी, जेव्हा मी जॉब करायचो. पण मी ती आणि पण मला हे फॅसिनेटिंग वाटायचं सारखं, तर मी स्वतः शिकायचो युट्यूबवर वगैरे. तेव्हा मला एक ॲम्स्टरडॅम मध्ये एक इव्हेंट होतो, ADE करून, ॲम्स्टरडॅम डान्स इव्हेंट. त्या इव्हेंटला दरवर्षी जगातले सगळे टॉप DJs आणि इलेक्ट्रॉनिक म्युझिक प्रोड्युसर्स आणि बिझनेस मार्केटर्स त्या दिवशी तिकडे आलेले असतात टू नेटवर्क. इट्स अ कॉन्फरन्स यू कॅन से. सो बरेच इव्हेंट्स इकडे तिकडे असतात, सगळे तिकडे आलेले असतात. सो इट्स काइंड ऑफ अ बिझनेस गॅदरिंग, की तुम्ही तिथे तुम्ही DJ असाल, तुमचे 4 ओळखी होतील, तुम्ही प्रमोटर असाल, तुमचे 4 ओळखी होतील. तर मला असं होतं की इकडे जाऊया का आपण. आणि दिस वॉज अ टाइम वेअर मी कधी प्लेनमध्ये पण नव्हतो बसलो. पण मला होतं की ते जाऊया, काय खर्च निघतो बघूया. तर मी थोडीशी सेव्हिंग केलेली आणि घेतली तिकीट घेऊन बसलोय सरळ फ्लाईटची. विजा पण नाही, पासपोर्ट नाही. बापरे, असं तिकीट घेतलं? हा, तर म्हणजे माहितीच नव्हतं की मला माहिती एक्साइटमेंट. मला माहिती नव्हतं हे सगळं घ्यायला लागतं ते. ओके. तर मी नंतर 4 लोकांकडून घेतलं, मग पासपोर्ट घेतला, विजा नंतर फिगर आउट केला. मी खूप अहेड ऑफ द टाइम तिकीट घेतलेला, लाईक 6-7 महिन्या आधी. दॅट्स व्हाय आय गॉट अ बफर टाइम. तर ते मी बोललो की तिकडे जाऊया आणि काय असतं ते बघूया इकडे, हे एवढं मोठं काय आहे ही गोष्ट. आणि तेव्हा मी हाऊस म्युझिक, मला माहिती होतं हाऊस म्युझिक, मला माहिती होतं की कसा जॉनर आहे. बट तिकडे जाऊन मला समजलं इट्स नॉट जस्ट अ स्मॉल जॉनर कॉल्ड हाऊस म्युझिक. तो जॉनर, त्या जॉनरपासून अख्खं इलेक्ट्रॉनिक म्युझिक बनलेलं आहे. ते पहिलं आलेलं हाऊस, मग सगळं हळूहळू त्याचे परम्युटेशन कॉम्बिनेशन बनून झालेलं आहे. आणि त्याचा फन फॅक्ट असा आहे, हाऊस म्युझिक बाय फ्लूक आलेलं आहे, कुणी बनवलं नव्हतं ते. तर त्याचं इन शॉर्ट मी सांगतो, रोलँड नावाची कंपनी आहे माहिती आहे, जी कीबोर्ड वगैरे बनवते. त्या लोकांनी जॅझ म्युझिशियनसाठी प्रॅक्टिस करायला एक डिव्हाइस बनवलेला, ज्याचं नाव होतं 808 मशीन. जस्ट एक क्लिक घ्यायला, मग त्या क्लिकच्या हिशोबाने तुम्ही तुमचं प्रॅक्टिस करू शकतात. आणि त्यांनी मोठ्या मोठ्या जॅझ पियानो वाल्यांना पाठवला तो, आणि काय काय लोकांनी विकत पण घेतला. पण एकालाही आवडला नाही, तो दॅट वॉज अ फ्लॉप थिंग. सो एव्हरीवन सोल्ड इट. भंगाराच्या दुकानात, वॉट एव्हर, पॉन शॉप, थ्रिफ्ट शॉप्स मध्ये. आणि हे जेव्हा झालं, पॅरलली देर वॉज अ व्हेरी बिग टेन्शन गोइंग ऑन बिटवीन ब्लॅक अँड व्हाईट पीपल इन अमेरिका. लाईक रेसिझम, हेवीली रेसिझम, लाईक रस्त्यावर मारणं विरणंपर्यंत रेसिझम चाललेलं. त्याच्यात व्हाईट एंटरटेनर्स जे होते, एंटरटेनमेंट नाही बोलते ना, जे एंटरटेनमेंट बिझनेस कंट्रोल करायचे, लाईक आरजेस वर गॉड दॅट टाइम. म्हणजे तो माईकवर जे बोलेल लोक ते करायला तयार व्हायचे. तेही स्टेटस होती आरजेची आधी. तर त्याने एक आरजे होता, तो खूप रेसिस्ट होता. त्याने बोलला की जे ब्लॅक, आणि तेव्हा डिस्को म्युझिक ब्लॅक लोक ऐकायचे, बिकॉज इट वॉज अ अपबीट व्हर्जन ऑफ जॅझ, फंक, आणि थोडं डिस्को, लोक डान्स करतायत. तर त्याने सांगितलं हे सगळे रेकॉर्ड जिथे जिथे आहेत आपल्या कंट्रीमध्ये ते बाय करा, आणि या इकडे एक मॅच होणार आहे बेसबॉलची, त्याचा त्याशी काही संबंध नव्हता, तिकडे आणि जाळा सगळे. आणि लोकांनी ते केलं. दिस वॉज अ व्हेरी रेसिस्ट ऍक्ट. तर ब्लॅक लोकांना भीती वाटायला लागली, आम्ही प्ले काय करू, मग आम्ही एंटरटेनमेंट कशी करायची, आम्हाला तर असे हे लोक वाळीतच टाकतायत आणि हे करतायत. मग त्यांनी ती इन्स्ट्रुमेंट मी सांगितलं जे फ्लॉप होतं, त्यांनी ते बाय केलं, आणि एका साईडला डिस्को रेकॉर्ड्स प्ले केले जे त्यांच्याकडे होते, आणि हे एकत्र वाजवलं. आणि त्याच्यात एक डिफॉल्ट बीट होती, जी आज हाऊस म्युझिकची डिफॉल्ट बीट आहे. ती कोणी चेंज नाही केली आहे, ती बाय प्रोग्रामरने तशी ठेवली आहे त्याच्यात. त्यांनी काहीच नव्हतं, त्यांना नुसतं प्ले बटन दाबायला यायचं. काही त्यांना मॅन्युअल पण नव्हतं ना, ते परचेस पण ते भंगाराच्या दुकानावर. तर ते करायचे ना, हे प्ले करायचे डिस्को, कारण की लोकांना हे नाही वाटावं आम्ही डिस्को म्युझिक वर एन्जॉय करतोय, आम्ही काही वेगळं वर करतोय, डिस्को नाही. सो दे फाउंड. हे सगळं तुला कुठून? एक डॉक्युमेंटरी आणि बुक आहे ते. मला बरेच, मी तिकडे जाऊन गेलो तर आय मेट सम पीपल हू रेकमेंडेड मी दिस. कारण की मी तिकडे गेलो आणि बऱ्याच हाऊस म्युझिक पार्टीज मध्ये जात होतो. सो तो, आणि मी एन्जॉय करत होतो, मग त्यांनी मला रेकमेंड केलं. सो तिथे ते कल्चर, म्हणजे इलेक्ट्रॉनिक म्युझिक इज नॉट जस्ट अन एंटरटेनमेंट थिंग,
इट्स अ कल्चर. त्याच्यावर हिस्ट्री बुक्स वगैरे आहेत. आता तर हाऊस म्युझिकचं एक सेपरेट म्युझियम आहे लंडनमध्ये आणि एक ॲम्स्टरडॅममध्ये, वेर यू कॅन ॲक्च्युली एक्सप्लोर हाऊस म्युझिक कसं आलं कसं गेलं इन व्हेरियस वेज, डिजिटल वेज, आणि देर आर मेनी थिंग्स जे इम्पॉर्टंट होती त्या टायमाची ते तिकडे आणून ठेवल्यात. तर हे सगळं मला समजलं आणि मला असं वाटलं की हे म्हणजे दिस इज नॉट मॅन मेड थिंग, इट वॉज सपोज टू एक्झिस्ट. बस ते फक्त ते इव्हेंट एकत्र येणं होतं, हे ना. आता लोक जेव्हा हे प्ले करायची त्यांना माहिती नव्हतं त्याला बोलायचं काय. हे काय डिस्को तर बोललं तर आपल्याला मारतील लोक, कारण की ते आपलं रेसिझम चालू आहे लोकांचं. तर ते जिथे प्ले करायचं त्याचं नाव वेअर हाऊस होतं. अच्छा. तर ते लोक बोलायचे की आम्हाला हे ऐकायचं. तर हे डीजे लोकांना मिक्सटेप बनवायचे कॅसेट्स आणि हे वायनल्स मध्ये, आणि त्याला जे प्लेड ॲट वेअर हाऊस. तर ते हाऊस वेअर हाऊस झालं. तर हे पण आहे की नाव पण त्या जागेचं नाव काहीतरी होतं म्हणून त्याचं नाव असते. तर मला हे खूप फॅसिनेटिंग वाटलं आणि मी खूप हाऊस म्युझिक ऐकत गेलो फॉर अ लॉंग टाइम, लाईक वर्ष. खूप इन्फ्लुएन्स आहे तुझं. खूप. आणि मला जनरल ते म्युझिक आवडतं, बिकॉज इलेक्ट्रॉनिक म्युझिक जनरल जेव्हा आपण बोलतो तेव्हा लोकांना सायकेडेलिक म्युझिक वाटतं जे गोवामध्ये प्ले होतं. पण मला ते एवढं काही खास वाटत नाही, बिकॉज मी काय करत नाही सबस्टन्स काय, किंवा मी अल्कोहोल पण काय पित नाही. तर मला मे बी ते आय कॅन नॉट रिलेट टू व्हॉट म्युझिक इज दॅट. आणि ते तर मला हाऊस म्युझिक खूप ना फ्रेंडली वाटलं. आणि मला असं वाटलं या म्युझिकमुळे रेव्होल्युशन झालंय जगात. ब्लॅक्स आणि व्हाईट्सचं, आणि ते हाऊस पार्टी जेवढे पॉप्युलर झाले की व्हाईट लोक त्या पार्टीमध्ये यायला लागले एन्जॉय करायला. ते बोलतात आम्हाला तुमच्याशी काय ना, आम्हाला पण एन्जॉय करायचं. सो जर एका जॉनरने एवढं रेस चेंज केलेली आहे तर दॅट इज अ व्हेरी बिग थिंग. सो ब्लॅक लोकांचं खूप कंट्रीब्युशन आहे हाऊस म्युझिक बाहेर आणण्यामध्ये. सो ते मला फॅसिनेटिंग वाटलं आणि मी बनवायला चालू केलेलं हाऊस म्युझिक, की चला आपण पण बनवून बघूया काय. आणि तेव्हा आलं लॉकडाऊन. हे जस्ट मी करत होतो तेव्हा झालं. म्हणजे अगदीच आत्ताची गोष्ट आहे. हा, म्हणजे मी लॉकडाऊनच्या आधी गेलेलो आहे. 2019 काय करत होतास? मी जॉब करत होतो पॅरलली. अच्छा. हा, मी इंजिनिअरिंग केलंय, पण मी ऍज अ डिझायनर जॉब करायचो. मला डिझायनिंग आधीपासून आवडते, डिजिटल डिझाईन, ग्राफिक डिझाईन, UI UX डिझाईन. तर ते करत करत मी त्याच्यात जॉब बराच टाइम केला, 5-6 वर्ष त्याच्यात जॉब केला. बट ती डिझाईन वर्क असल्यामुळे मला कधी हार्डवर्क वाटलं नाही. मला मजा यायची ते करायला. आणि टचवूड की जेव्हा पण मी असल्या जॉब्समध्ये काम केले, माझे जे बॉसेस आहेत ते खूप फ्रेंडली राहिलेत माझ्याशी. त्यांनी कधी असं म्युझिक बद्दल मला म्हणजे प्रोत्साहितच केलंय, की असं नाही बोलले की काय करतोय नको करू. तर ते माझं लक चांगलं आहे की मला असे खराब ऑफिसेस भेटले नाही. सो ते करायचो. आणि ते त्याच्यात म्हणजे ऑफिसला सुट्टी काढून मी तिकडे गेलेलो आहे लाईक तेव्हा मी काम करत होतो. सो ते झालं आणि मग लॉकडाऊन आलं आणि मग सगळं जसं चेंज झालं. जॉब्स पण सगळे जात होते, माझं पण जसा गेला जॉब. तर माझं असं होतं करू काय आता, आपल्याला काम नाही आहे काही, तर एक आहे आपण म्युझिक बनवू शकतो. ते आपल्याकडे आहे, आपलं लॅपटॉप आहे, आपल्याकडे इंटरनेट आहे. तर मी खूप म्युझिक बनवलं लॉकडाऊनच्या. लाईक 2 महिने मी रोज एक गाणं बनवत होतो. खराब होतं ते गाणं, असं काही चांगलं गाणं नव्हतं बनवत, बट मी त्याच्यात बिलीव्ह करत होते, पर्सिस्टन्समध्ये. मला वाटतं जगातला कोणी माणूस काही करू शकतो जर त्याने रोज ती गोष्ट नियमाने तेवढ्या टाइम केली तर. टॅलेंटेड असण्याची गरज नाहीये, मला नाही असं वाटत. मग ते माझं बिलीव्ह नाही त्याच्यात. बरेच बोलतात अरे यार तू तर काय टॅलेंटेड नाही. टॅलेंटेड कुणाचंच नसतं. तो माणसाला ते करण्याची तेवढी जिद्द आहे म्हणून ते ऑटोमॅटिक शिकत गेलाय तो, अजून काय नाहीये. म्हणजे इनबिल्ट नसतं, कुणात नसतं. आणि इनबिल्ट असेल तरी नो वन कॅन गॅरंटी की हा टॅलेंट सक्सेसफुल होणार आहे का नाही. असे बरेच टॅलेंटेड लोक आहेत, असे बरेच टॅलेंटेड लोक नुसतं लोकांना बोलण्यातच त्यांचं आयुष्य जातं की हे असं आहे, हे असं वर्क करतं, हे असं वर्क करतं, मला हे माहिती आहे, मी इकडे करत, पण त्यांचं काही होत नाही. आणि बरेच असे लोक आहेत ज्यांच्यात एवढा टॅलेंट नाही पण ते नियमाने रोज तीच गोष्ट करत होते म्हणून आज ते तिकडे. त्या लोकांना त्या माणसांपेक्षा खूप कमी येत असेल, पण ते तरी तिकडे पोहोचलेले. तर माझं पर्सिस्टन्स जो बिलीव्ह, तुम्ही रोज एक गाणं बनवूया. तू बनवायचंच म्हणजे काय करायचंच नाही, मी गाणं प्रोड्यूस करायचो, अख्खं प्रोड्यूस म्हणजे स्वतः गाणं बनवायचो. तर इलेक्ट्रॉनिक म्युझिक ॲज अ सेड, मला गिटारची काही गरज नाही. मला जर ड्रम्स बनवायचे मी त्याच्या 8 ड्रम्स बनवायचे. तू ते सॉफ्टवेअर मध्येच मॅनेज करून सगळं एक गाणं म्हणजे त्याची चाल सगळं तूच करणार, सगळं बनवू शकतो एका सॉफ्टवेअर. ओके, यू डोंट नीड एनिथिंग. अच्छा, मग वोकल्स नसायचे तर आमच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक म्युझिकमध्ये वोकल पॅक्स अवेलेबल असतात.
अच्छा. इंटरनेटवर. सो यू कॅन टेक दॅट वोकल पॅक्स ऑर सॅम्पल समथिंग ऑन युट्यूब, त्याला चॉप करून काय ना काय करू शकतो. सो राईट, तू क्वेश्चन जो विचारला राईट. तर हे पण मोनोटोनस होत गेलं. माझ्याकडे वोकल्स असे एवढे नव्हते. तर मी काय केलं, हे सगळं मी बरंच इलेक्ट्रॉनिक ऐकत होतो. तर लॉकडाऊनमध्ये मी डिसाईड केलं की 2 दिवस आहे ना, हे अजिबात नको ऐकूया. रेग्युलर रोज ऐकत होतास ते? म्हणजे जनरली मी ऐकायचो, बनवायचो. 2 दिवस हे नाही ऐकूया. ओके. लेट्स लिसन टू दॅट. कारण की माझं काय होत नव्हतं ना त्या म्युझिकमध्ये. लाईक मी एवढ्या वर्ष बनवतोय नॉर्मल इलेक्ट्रॉनिक आणि नो वन सीम्स टू केअर अबाउट इट. मी टाकतो इंटरनेटवर, फ्रेंड्स फॅमिली पण लिहितात, बट नथिंग इज हॅपनिंग. तर विचार केला की काय करूया. तर लॉकडाऊनने माझे ते बरंच ते पर्स्पेक्टिव्ह चेंज केला गोष्टींमध्ये. की तर मी काय केलं, फक्त 2 दिवस असं म्युझिक ऐकलं, नॉट जस्ट मराठी, बट असं म्युझिक ऐकलं जे विच मेड मी डान्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट एव्हर दॅट म्युझिक इज. ओके. ते असू दे, ऐका दाजीबा असू दे, काय असू दे, आय जस्ट लिसन टू दॅट सॉन्ग. आणि सॉफ्टवेअरमध्ये फीचर असतात की वेन यू आर लिसनिंग यू कॅन रेकॉर्ड व्हॉट यू आर लिसनिंग. ओके. तर स्पॉटिफायवर, युट्यूबवर ऐकतोय आणि देर वॉज अ लॉंग स्ट्रीम ऑफ 1 hour 2 hour विच हॅड कट पीसेस म्हणजे ह्याचा हा पार्ट, ह्याचा हा पार्ट, ह्याचा हा पार्ट. मग तो घेऊन आय अनालाइज की वाय आय लाईक दिस, म्हणजे काय ह्याच्यात काय असं. तर त्याच्यातून पण ते बेस्ट पार्ट असतात ना. म्हणजे मी बेसिकली एका नॉर्मल माणसासारखा विचार केला म्युझिकवर. जे मी टेक्निकल विचार करत होतो, मला वाटलं टेक्निकल खूप होत आहे. आपण म्युझिक ऐकवणार कुणाला आहोत? टेक्निकल लोकांना तर नाही ऐकवणार आहोत. त्यांना तर सॉफ्टवेअर काय माहिती नाही, त्यांना गाणं माहिती आहे. तर आपल्याला गाण्यात असं काय मी ऐकलं जे मला ते आवडलं, तर ते स्पेसिफिक पार्ट, मे बी एक वोकल, काहीतरी एक शब्द बोललाय तो आवडलाय, हे कट करून मी साईडला ठेवलं. आणि एक टेक्निक शिकली मी, कॉल्ड स्लायसिंग. सो इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड थिंग, बट इन शॉर्ट जर मी बोलू त्याला, यू टेक एनी व्हॉइस इन द वर्ल्ड ऑर एनी सॅम्पल इन द वर्ल्ड, आणि जो कीबोर्ड आहे प्ले करायचा, यू डिवाइड स्मॉल पार्ट्स ऑफ इट इन टू द की. म्हणजे मी काहीतरी वेगळं प्ले करेन की कू ते कू ह्या साईडचं प्ले झालं, हे झालं, अँड देयर इज अ न्यू मेलोडी प्लेड जी सुरात नाहीये, त्याला सूर नाही, रॅन्डम गोष्टी एकत्र येतात, कसे तरी येतात. तर त्याच्यात मिक्स अँड मॅच करून आय स्टार्ट मेकिंग सॉंग्स. की ह्याच्यात काहीतरी डिवाइन असेल म्हणून मला ते आवडतंय, तर आपण ते ह्याच्यात टाकूया, ह्याचं काहीतरी वाकडं तिकडे बनवूया. आणि त्याच्यातून आणि देन ती जी माझी एक साऊंड डेव्हलप होतो एक आर्टिस्टचा, तो डेव्हलप व्हायला चालू झाला. कारण की हे गाणं वोकल नव्हतं, हे कुणाचं तरी समज लता मंगेशकरचा आलाप असेल, तर तो आलापला मी इकडे तिकडे वर खाली मूव्ह करतोय, त्याचं पिच वेंड करतोय, मॉड्युलेट करतोय. तर तो साऊंडच नाही करत आहे की हे वोकल आहे, ते साऊंड करतोय काहीतरी इन्स्ट्रुमेंट आहे. पण तो इन्स्ट्रुमेंट माझं इन्स्ट्रुमेंट आहे, कारण की ते मला आवडलेलं, स्ट्राईक झालं. सो ते मी करत गेलो. आणि तोपर्यंत मला आयडिया नव्हती की मी राईट बनवतोय का रॉंग बनवतोय. मला असं की मला मजा येते. तर बिकॉज लॉकडाऊन होतं, सगळे लोक घरी बसलेले, हे मोठे मोठे डीजे सुद्धा घरी बसलेले, ह्यांना पण कामं नव्हती. तर त्यांनी सगळ्यांनी ते लाईव्ह स्ट्रीमिंग चालू केलेली मोठ्या मोठ्या डीजेसने. आणि ते बोलायचे दुसऱ्या म्युझिक प्रोड्युसरला की तुम्ही आम्हाला गाणी पाठवा, आम्ही ऐकतो, आम्ही फीडबॅक देतो. आता तेच करू शकतात. तर मी ते ऑपॉर्च्युनिटीचा फायदा उचलला. जे गाणी बनवलेली, जे चांगली शॉर्टलिस्ट केली, आणि ते काय प्रोड्युसर्सला पाठवली याच्यावर. आणि त्यातला क्रिस लेक करून एक मोठा हाऊस म्युझिक प्रोड्युसर, तो हाऊस म्युझिकमध्ये खूप चांगला प्रोड्युसर आहे, त्यांनी माझं ते गाणं ऐकले आणि तो तिथे मूव्ह झाला. आणि त्याने खूप चांगले कॉम्प्लिमेंट दिली की हे तू खूप चांगले बनवलेत. कारण की त्याला जे गाणी भेटत होती वाईल दॅट लाईव्ह स्ट्रीम वॉज हॅपनिंग, दॅट व्हेरी कॉमन. मे बी ते टेक्निकल विचार करणारे लोक होते सगळे. ते तो बोलला की हे मी जे ऐकलंय ना मी, इट्स व्हेरी डिफरंट, इट साऊंड्स इंडियन. तो बोलला त्याला माहिती नाही कुठलं गाणं, इट साऊंड्स व्हेरी इंडियन, आणि आय थिंक सो यू हॅव गॉट युअर साऊंड. तुला ते तुझं ते असं वाटतंय कोणी तू आहेस ते. पण त्याने मला सांगितलं ते मिक्सिंग मास्टरिंग जे आहे इट्स व्हेरी वीक. कारण तुझ्याकडे प्रॉपर शिक्षणच नव्हतं. शिक्षण नव्हतं माझ्याकडे, गिअर नव्हतं. मिक्सिंग मास्टरिंगला यू नीड अ प्रॉपर स्टुडिओ टू लर्न मिक्सिंग मास्टरिंग. चांगले स्पीकर्स पाहिजेत, ऍटलिस्ट चांगले स्पीकर पाहिजे, बाकी तर मॅनेजेबल आहे. तर ते नव्हतं. आणि माझं शिक्षण पण नव्हतं. तर त्याने मला एवढं सांगितलं की तुझ्याकडे तुझा साऊंड आहे, आता फक्त ह्या गोष्टींवर काम कर. त्याच्यावर ते पार्ट तू कॉन्कर केलायस, तिथे डाऊट नको राहू. तर मी तेच केलं. मी ऑनलाईन जेवढं शिकता येईल ट्युटोरियल्सने, पेड ट्युटोरियल्सने, कितीतरी असे US मध्ये एक फोकस ग्रुप बनतात, पेड असतात ते,
सो तुम्ही त्यांना गाणी द्या आणि ते एक्सपिरियन्स प्रोड्युसर्स तुम्हाला फीडबॅक देतील. हे मिक्सिंग वाईज कसं आहे, तू काय काय चुकलं आहेस, काय कराय. ते मी केलं. म्हणजे माझी जेवढी सेव्हिंग होती आय ट्राय टू इन्व्हेस्ट इन दीज थिंग्स. मग चांगले स्पीकर घेणं, आणि माझे जे स्पीकर होते ते मिक्सिंग मास्टरिंगसाठी नव्हते, तर जरा असं जास्त इन्व्हेस्ट करून ते स्पीकर घेणं. तर ते सगळं मी केलं आणि त्या गोष्टीला क्रॅक करायला कोशिश केली. पण या वेळेला तू रॅन्डम गोष्टींमध्ये मराठी सॉंग्स असे पर्टिक्युलर नव्हते. बट ते जे मी सांगितलं, जे मी स्ट्रीम बनवायचो ते मला नंतर रिअलाइज झालं 50% जास्त सॉंग मराठीच होते. हे मी रिअलाइज नाही झालं मला ते, कारण की मी असे पिक करत होतो ना सॉंग आणि सगळे ते येत तर मराठीच होते. तर ते अशी बँक बनलेली त्या सॅम्पल्सची, आणि त्यात मी ते रिनेम करून ठेवलेलं, तर बरेच मराठीच गाणे होते त्याच्यात. तर मला की मला हे क्रॅक झालेलं आहे, साऊंड क्रॅक झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात ना माझे 2 हाऊस ट्रॅक्स चांगल्या लेबलवर रिलीज झाले. कारण की अॅफ्रोजॅक करून एक डीजे माहिती आहे, त्याने पण माझं ऐकलं, त्याचे पण लाईव्ह स्ट्रीम होते. तो पण सेम फीडबॅक दिला त्याने की खूप भारी केलंयस तू, लाईक मला आवड. त्याने मला एका त्याच्या फ्रेंड बरोबर कनेक्ट केलं. लाईक अॅफ्रोजॅक, लाईक कॉन्टॅक्ट सांगतो, तो वर्ल्डचा असा काहीतरी टॉप 5 मध्ये येणारा डीजे. हा, म्हणजे लाईक टुमॉरलँड आणि असले कॉन्सर्ट्स प्ले करणं. सो त्याने ते माझं ऐकलेलं आणि तेव्हा त्याने सांगितलं की तू ह्याच्याशी कनेक्ट कर, ह्यांच्याशी काहीतरी बनव असं. तर ही मेड मी सर्टन कॉन्टॅक्ट्स की बाबा तू हे बनव. ह्या दरम्यान पण मराठी आलं नव्हतं. म्हणजे आता मला रिअलाइज झालं नव्हतं की मी मराठी यूज करतोय किंवा कशा सर्टन पद्धतीने यूज करतोय. मग लॉकडाऊन झालं, म्हणजे बराच टाइम झाला, आणि हे जे मी बोलतोय ह्याला बराच टाइम झाला, 2 वर्ष गेले. मी शिकेत ते मिक्सिंग मास्टरिंग शिकण्यात आणि हे सगळं. आणि मग परत एडी ओपन झालं आफ्टर लॉकडाऊन, आफ्टर टाइम. तर आता मी परत जातो. तू परत गेलो मी. आता परत जातो. आता आपल्याला नॉलेज जरा आलेलं आहे, आता आपल्याला कनेक्शन पण जास्त बनवता येतील कदाचित. तर मी परत गेलो आणि मी अॅफ्रोजॅकला भेटलो तिथे जाऊन, आणि लाईक फॉर्च्युनेटली ही रिस्पॉन्डेड टू मी आणि बोलला ये भेट करून असं. आय मेट हिम फॉर 2-3 मिनिट्स, बट सो ही रिअली लाईक वॉर्म वेलकम दिला त्याने मला या टायमाला, लाईक ॲज इन की तर ते वॉर्म वेलकम दिला त्याने. आणि त्याच्या टीमला त्याने मला इंट्रोड्यूस करून दिला की दिस इज क्रिएटेक्स, इज अमेझिंग प्रोड्युसर फ्रॉम इंडिया वगैरे. तर ते, आणि माझे 1-2च गाणी जरा चालले, मला पण ते मोठी गोष्ट वाटली. एवढं सगळं होऊन सुद्धा मी अजून हाऊस म्युझिक बनवायचं काय होतच नव्हतं. एवढं सगळं करून सुद्धा लाईक मला आधी वाटायचं की मी जर ह्याला भेटलो होतं माझं काम होतं. ते आपल्याला वाटतं ना, जे आपण करिअर चालू करतो, वाटतं अरे ह्याला भेटलं ना माझं एकदा काम होतं. आणि जेव्हा भेटतं काहीच होत नाही, म्हणजे थोडं एक खुशी होते, पण नंतर ऍक्च्युली काय होत नाही. नंतर मला समजलं की जे करायचं मलाच करायचंय. कोण भेटून माझं करिअर नाही बनवणार आहे, ते मलाच बनवायचंय, मलाच गाणी बनवायचे, मलाच काहीतरी फिगर आउट करायचंय. तर हे सगळं करता करता मग मी जरासं गिव्हअप केलं की नाही, कदाचित आपण नाही बनवू शकत म्युझिक प्रोड्युसर. आपल्यात नाही, आपण ती करिअरमध्ये नाही जाऊ शकत. कदाचित आपल्याकडे पैसे कमी पडतायत आणि आपण शिकायला हे नाही, कदाचित आपली बॅकग्राऊंड, ते आपलं क्वेश्चनिंग चालू होतं ना, आपण नाही झालं की मग आपण लॉजिकल रिझन देतो आपल्या फेलियरचे. अरे माझ्या फॅमिलीमध्ये हे नाही ना, म्युझिकचे लोक नाहीत ना, म्हणून तसं नाही होत. अरे माझं हे नाही ना. आणि ते एक्सेप्ट पण करतो आपण की अरे नाही, म्हणजे फेलियरचं काय बोलतात त्याला आपण, जस्टिफिकेशन आपणच बनवतो आणि आपण त्याला एक्सेप्ट करतो. अरे माझं हे नाही ना म्हणून, नाहीतर माझं झालं असतं. हे असतं ना माझ्याकडे, मग तर माझं झालंच असतं. तर ते होत गेलं आणि मग आय वॉज डुईंग वेल इन माय जॉब. पैसे कमवणं सगळं चांगलं चाललेलं. आणि थोडं मी म्युझिक कधी बनवायचो थोडं. असं नाही की मला कम्प्लिटली गिव्हअप केलेलं, पण कधी बनवायचो असं, म्हणजे तरी आठवड्यातून 3-4 दिवस मी बनवायचो. आणि या दरम्यान मला एक फ्रेंड भेटला, माझा जुना फ्रेंड. त्याने मला सहज असं क्वेश्चन विचारलं की तू सोडलंस का म्युझिक? ते मला एकदम हिट केलं. त्या गोष्टीचं जस्टिफिकेशन नाही देऊ शकत ना. सोडलं तर सोडलं, हार मानली आहे, आता बोलावी लागेल. मग मी पण बघितलं, मी काय पोस्ट नाही केलंय सोशल मीडियावर, मला शोज पण नाही येते ना, मी त्यासाठी काय करतोय. तर ते मला फुल हिट झालं. मला वाटलं की एवढ्या वर्ष आपण केलंय आणि कोणतरी येऊन बोलतोय सोड. आणि त्याने काय असं वाईट मार्गाने नाही, ॲज अ फ्रेंड यास की तू सोडलंस का, कारण की तुझं डिझाईनचं करिअर चांगलं चाललंय आणि तो कनेक्टेड होता माझ्याशी. मी त्याला बोलायचो की माझं हे असं झालंय, मला कदाचित त्याच्यामुळे तू थोडं कमी केलं असेल. तर ते मला हिट झालं एकदम. आणि जस्ट मला असं होतं की बाई चल काही असू दे, म्युझिकमध्ये होऊ दे नाही होऊ दे, लोकांना हे नाही वाटलं पाहिजे की मी सोडलंय, गिव्हअप नाही करणार.
तर मी घरी गेलो आणि फक्त मी बोललो काय टाकू का इंस्टाग्रामवर, काय टाकणार ना, पण काय टाकणार, आपले शोज नाही होत आहेत, काय टाकणार, शोजचे लोक दुसरे डीजेचं कॉन्टेंट बघतो, शोजचे कंटेंट टाकतात, मी काय टाकू. तर ते मी बोला हे जे बनवतोय ना मी असा रोज बसून हेच टाकतो. आणि विचार केला तर काय करू असं जे लोकांपर्यंत फटफट जास्त पोहोचेल. तर कुठलं तरी गाण्याचं रिमिक्स करतो. आणि वाय फ्लूक दॅट सॉन्ग वॉज मराठी सॉन्ग, बिकॉज मी असं सांगितलं 50% जास्त मराठी सॉन्ग होते. जे रँडमली ट्रॅक केलं ते मराठी सॉन्ग होतं आणि मी ते बनवलं. मला आधी वाटलं नको करूया काय, मराठी किती लोकांना समजेल. आणि ते गाणं पण मी कुठलं जुनं होतं, ते जांभूळ पिकल्या झाला काय, ते तर बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल. त्याला सोड बनवूया, आपल्याला ते कुठलं गाणं कुठे पोचायची गरज नाही, आपल्याला फक्त प्रूफ करायचं बाहेर की आपण करतोय म्युझिक, दॅट्स इट. आणि मी ते टाकलं एक, मग त्याच्यावर अचानक म्हणजे जरा ती पॉझिटिव्हिटी असते ना थोडीशी आली एक्स्ट्रा. एक म्हणजे जे जिथे 100 व्ह्यू यायचे तिथे 200 व्ह्यू आले मला, तेवढंच ही खुशी आली मला. चल चांगलं आहे. आणि त्याला मी असं ते काहीतरी असं इंस्टाग्रामवर लिहायचं म्हणून वीकेंड फ्लिप असं लिहिलं त्याला. वीकेंडमध्ये एक केलं, बिकॉज आय रोट दॅट एव्हरी वीकेंड मी करायला चालू केलं. जस्ट मला आवडत होतं म्हणून, मला त्याच्यात काही हे नव्हतं, आवडत होतं म्हणून. आणि लोकांना दाखवायचं होतं की मी म्युझिक सोडला नाही. these are the only 2 reasons I did that. आणि करत गेलो आणि मग लोकांचे कमेंट जरा यायला लागले की अरे मस्त आहे. तेच आहे का की तू असं ते एका खुर्चीमध्ये बसतो आणि जोरात तुझी ती एकदम वाईब फक्त नुसत्या एका खुर्चीवर क्रिएट होत असते. कारण की मी तेच करतो, मी अजून काय करत नाही. दॅट इज व्हेरी युनिक. म्हणजे मला ते बघताना पण असं वाटायचं की भारी आहे या, कसला म्हणजे खुर्चीतच ओढतोय माणूस लिटरली. आणि असं फील देतं. माझं असंच आहे, कारण मी जे गाणं बनवायला बसलो जोपर्यंत मला तेवढं खुर्चीतून उठायचं डान्स करायला ना, तोपर्यंत मला ते गाणं झालं असं वाटतच नाही. आणि डान्स म्युझिक ना, डान्सच नाही करता येत त्याच्यावर मग ते म्युझिकचा अर्थ काय राहिला. मग ते माझं असंच आहे की हा वाला जो मुवमेंट आहे ना, बेस्ट पार्ट वाला जो मी करतो, बाजूला कॅमेरा ठेवीन, हे करीन आणि मी त्यात काय एडिटिंग वगैरे काय करत नाही. अशी काय काय लोक असे अँगल लावतात, काहीच नाही ना. मी लाईट घर माझं असंच तसंच दाखवतो मी. फॅन्सी लाईट्स लावणं, काय काय लोक करतात ते, काय लोगो लावणार, काही नाही. माझं कपाट दिसतं लिटरली बाजूला. तर ते तसं मी टाकलं आणि बऱ्याच लोकांना ते आवडलं आणि शेअर करायला चालू केलं लोकांनी. तर मला वाटलं मस्त आहे. बट तरी पण ते असं होतं की हा चल आपण करतोय, बट काय मराठी कोण असं, आणि लागोपाठ मराठीच वापरायचं. पण म्हणजे तू पहिलं गाणं केलं जांभूळ पिकल्या झाडाखाली, मग त्याच्यानंतर तुला कळलं की ओके हे वर्कआउट होतंय. नाही तर नेक्स्ट टाइम असं मी हे नव्हतं की मराठी वापरूया. म्हणजे तू दुसरा कुठचा तरी वापरलं, रॅन्डम वापरायला गेलो, ते पण बाय रॅन्डम मराठी. काय माहिती, कदाचित ते असं ते असतं ना, ते व्हायलाच पाहिजे होतं तिकडे. मी असं विचार नव्हता केला की मराठी घेईन, पण ते घ्यायचो आणि मराठीच यायचं. 2-3दा, तिसऱ्यांदा मराठी आलं, मग मी बोलत चल आता मराठीच करूया आता मराठी. वीकेंड फ्लिप लिहिलं तर मराठी वीकेंड फ्लिप करून टाकूया त्याला. काही कामासाठी मला जपानला जायला लागलं. म्हणजे असं काही एवढं मोठं काम नव्हतं माझं. आम्ही ज्या कंपनीमध्ये काम करतो त्यांचं काहीतरी को इव्हेंट होता काहीतरी. सो मला जायचं खूप इच्छा होती, कारण मी बिईंग अ डिझायनर, मी ॲनिमे वगैरे बघणं हे सगळं लहानपणापासून आय एम व्हेरी फॅसिनेटेड. तर माझी वाईफ पण होती माझ्याबरोबर. सो आम्ही बोललो चल फिरूनच जाऊया ना, काय आहे तिकडे. आणि तिथे असं बऱ्याच जागी मेन्शन केलंय, किंटसुगी करून एक गोष्ट आहे माहिती. म्हणजे किंटसुगी म्हणजे ती वस्तू नाही आहे, ती इट्स अ लाईफ वे ऑफ थिंकिंग अँड लाईफस्टाईल, म्हणजे रियूज लाईफस्टाईल. जपानमध्ये मी गेलो, तिथे रियूजचे दुकानं मॉलपेक्षा मोठे आहेत, थ्रिफ्ट शॉप्स. म्हणजे तिकडे ह्याचे कपडे ह्याने घालणं, विकत घेऊन, इट्स नॉट अ स्मॉल, म्हणजे असं लाज वाटण्यासारखं नाही ते. मोठे मोठे लोक करतात, सही करतात. लाईक फोन जरी बिघडला तो फेकणार नाही ते लोक, तो एका रियूज मध्ये जाणार. बुक्स सुद्धा लोक एवढं, तिथे मी कोडिंगचे जॅपनीज बुक्स बघितलेले जे रियूज साठी ठेवलेले. तर मला की त्यांचं रियूज कल्चर खूप आहे. तर त्याचा फंडा असा आहे किंटसुगी, ते एका बाउलचं नाव दिलं त्याने, किंटसुगी बाउल. तर बाउल जर तुटला आपला, त्याची जी चिरा आहेत, जर तुम्ही त्याला परत लावायचं असेल, तुम्ही चिरांना ते गम लिहून काय कशाने तरी ॲडेसिव्ह लावून ठेवणार ना, ठेवतात. ॲडेसिव्ह लावायचं नाही, गोल्डचं पाणी लावायचं आणि यू जॉईंट दॅट बाउल, सो इट बिकम्स अ पीस ऑफ आर्ट अँड इट बिकम्स मोर व्हॅल्युएबल दॅन इट्स ओरिजिनल फॉर्म. तर ते मला असं वाटलं, हे जे मराठी करतोय, वाय नॉट आय थिंक मोर डीपली इन दिस.
कारण की मी करतोय ते बरोबर आहे, पण हे जी फिलॉसॉफी आहे ही ह्यालाच अप्लाय होते ना. कारण की मी व्होकल्सला हे नाही करत, रिसंग नाही करून घेत कुणाकडून. मला असं वाटतं जे ओरिजिनल केलं ते खूप चांगलं आहे. मला ते परत कुणाकडून तरी त्याची हे करण्यात इंटरेस्ट नाही आहे. आणि मी हाऊस म्युझिक वापरतोय, त्याला मी अजिबात छेडछाणी नाही करत. ते हाऊस म्युझिक जसं वाजलं पाहिजे तसंच वाजवतो मी. जस्ट इंडियामध्ये, कारण की इंडियामध्ये यू नीड हायर टेम्पो ना, फास्ट गाणी लागतात. मी बनवू शकेल त्याला अजून 1,500-1,500 जास्त इंडियन लोकांना ते आवडेल, बट मग ते हाऊस म्युझिकचा हे केल्यासारखं आहे. त्या म्युझिकला आपण नाही छेडायचं, ते पण त्याची पण इज्जत तेवढीच करायची जेवढी आपण मराठीची करतो. तर त्याला इक्वली मी तसा विचार केला की गोईंग फॉरवर्ड जस्ट हॅव 2 रूल्स. डोंट ती फील नाही चेंज करायची त्याची. ते असू दे, त्याला आपण डान्स बनवतोय, बट ते हाऊस म्युझिकला काहीतरी भलतं नाही बनवायचं जस्ट लोकांना आवडेल म्हणून. आणि मराठीमध्ये पण ते काहीतरी दुसरं घेऊन नाही यायचं, काहीतरी करून टाकली. ते आजकाल चालतं ना मराठीमध्ये, ते एकच डायलॉग काय बोलतायचं मध्ये डायलॉग टाकतात आणि ते टिपिकल शिट जी असते लाईक यू, ते काहीतरी अननेसेसरी क्रिएटिव्हिटी काहीतरी करायचा प्रयत्न, ते सगळं नाही करायचं. जस्ट अप्लाय सम रूल्स आणि त्याच्या रूल्सच्या हिशोबाने चालायचं. कारण की जर मी तिकडे गेलो नसतो तर कदाचित मी चेंजेस केले असते माझ्या म्युझिकमध्ये. आणि ह्या दरम्यान मला शोज नव्हते भेटत. हा असा पिरियड होता माझ्या लाईफमध्ये जिथे व्ह्यूज थोडे वाढायला लागलेले. थोडे म्हणजे 2-3 हजार असे व्ह्यूज वाढत होते, जास्त पण नाही. पण हे तू आता म्हणतेस की मराठी वाजलंच पाहिजे आणि तुला ते क्लिक होत गेलं आणि मग तू स्टिक राहिलास त्या गोष्टीवर आणि मग तू कंटिन्यू केलं. पण तुझ्या आधी का नव्हतं बनत मराठी असं वाटतं तुला? बनत होतं ना, बनत होतं, नाही बनत असं प्रकार नव्हता. हे रिमेक वेव जी होती बॉलिवूडमध्ये त्यात पण मराठी रिमेक्स बरेच बनत होते. जसं कॅन आय टेक सॉन्ग नेम्स, जसं छबीदार छबी एक बनवलेलं मराठी मूवीसाठी, गर्ल्स मूवीसाठी बनवलेलं. नाही म्हणजे बरोबर आहे, पण आता ते आत्ताची जी हाईप तुला मिळते किंवा ती कारण काय असू शकतं? ते मी सांगितलं ना, मी लॉयल राहतो ना. म्हणजे एक बनवलं सोडून दिलं असं नाही, लॉयल राहतो त्या दुसऱ्या जॉनरशी. पण इलेक्ट्रॉनिक बनवा तर ते ऍक्च्युअली इलेक्ट्रॉनिक म्युझिक जसं आहे तसं बनवा ना. त्याला जस्ट मजाक बनवायचं म्हणून बनवत नाही मी. आणि माझ्यावर कोण मला इन्स्ट्रक्शन देणार नाहीये, तो पण एक प्रकार आहे. ते ते बॅकसीट ड्रायव्हिंग आली ना तुमच्यावर, असं कर ना तसं कर, तुमचं क्वालिटी खराब होणार. माझं ते आहे की मला कोण करत नाही, मी स्वतःच चालू केलं, मला कोण आलंच नव्हतं हे सगळं बोलायला. पण तुला आता असं वाटतं का की तुझं इन्स्पिरेशन घेऊन कॉम्पिटिशन वाढत जाईल? उलट वाढली पाहिजे. मला ते तुझा बिझनेस कमी होणार नाही, उलट वाढेल. एक तर मला चॅलेंज वाढेल आणि आय एम एक्सेप्टिंग दॅट चॅलेंज. ओके, मला आता चॅलेंजेस नाही आहे ना. लाईक आय एम नॉट सेइंग की कोण करत नाही, बट मी एवढंच स्वतःला काय बोलतात त्याला आउट परफॉर्म करून टाकलंय की कोण चॅलेंज करतच नाही. तर काय करायचं, देअर शुड बी कॉम्पिटिशन डेफिनेटली. आणि हे सगळ्या फील्डमध्ये झालेलं आहे. मायकल जॅक्सनच्या टायमाला प्रिन्स होता. हे एकमेकांची कॉम्पिटिशन करूनच ऍट दी एंड ऑडियन्स जिंकते, ऑडियन्सला चांगलं कॉन्टेंट भेटतं. इंडियन रॅप सीन सुद्धा भांडणं झाली आणि हे सगळं कॉम्पिटिशन वाढली, मग आज कुठून तो रॅप सीन आहे. आधी कुठे हिपहॉप कोण ऐकायचं, करायची 1-2 लोक, पण सीन नव्हता त्या 1-2 लोकांचा. मला असं वाटतं इकडे पण झाला पाहिजे. इथे डीजे तर माझं असं आहे की मी मराठी डीजेला कॉम्पिटिशन समजतच नाहीये. मी जनरल एव्हरी डीजे ऑन दिस वर्ल्ड त्याला कॉम्पिटिशन समजतो. जर माझा कॉम्पिटिशनचा सॅम्पल सेटच मी एवढासा ठेवलाय तर माझी अँबिशन पण तिकडेच राहणार, तेवढीच राहणार. मला असं नाही की कोणतरी मराठी डीजे करतोय मग तो माझा कॉम्पिटिशन नाही. जगात जो पण डीजे हा प्रकार करतोय तो माझा कॉम्पिटिशन आहे. त्याला आउट परफॉर्म करायला बघा. पण आता तुला तुझं एक निश सापडलंय की जे मराठी आहे, मराठी डीजे किंवा मराठी गाणी डीजे मध्ये वाजवणं हे तुझी USP आहे. पण हीच USP तुला लिमिट करणारी वाटते का? नाही, अजिबात नाही. म्हणजे मी त्याला प्रॉपर लॉजिकल रिझन देतो. सो तुम्ही आत्ता पण चेक कराल फोनमध्ये, मी एवढा कॉन्फिडेंट आहे टॉप 10 सॉंग्स मधले ऍटलिस्ट 5 सॉंग्स स्पॅनिश आहेत. ठीक आहे, टॉप 10 अख्ख्या जगात सगळे स्पॅनिश बोलतात का? नाही बोलत ना.
त्याच्यामुळे काय झालंय, इलेक्ट्रॉनिक म्युझिक मध्ये पण ही लॅटिन वेव्ह आलेली आहे. सो युके मध्ये इबिझा स्पेन वगैरे, युके मध्ये, US मध्ये लॅटिन हाऊस म्युझिक चालतंय, ट्रेंडिंग मध्ये. लोकांना समजत नाही लॅटिन हाय काय. त्यांची लायब्ररी ना आपली 1/10 असेल. आपलं एवढं आहे. त्यांची एवढूस आहे, त्यांनी इंडस्ट्री बनवली त्याच्यावर. लॅटिन ग्रॅमी होतं आज वेगळं. ग्रॅमीने बोलला आमचं लॅटिनवाल्यांचं वेगळं करा, एवढे आर्टिस्ट झालेत. सो मराठीमध्ये पोटेन्शियल आहे, मराठीमध्ये काम ऑलरेडी आहे. एवढं पोटेन्शियल आहे ना, लोकांनी अजून टच पण नाही केलंय अशा म्युझिक. हे तर आपलं नॉर्मल म्युझिक तर आहेच. मला किती लोक हे बरेच बोलतात, मे बी इंटरव्ह्यू त्यांना समजेल, बोलतात मराठीचा कॅटलॉग छोटा आहे. तुम्ही ज्या कॅटलॉग कडे बघता ना तो छोटा आहे. मी तुम्हाला कॅटलॉग दाखवेन ना एक दुसऱ्या ह्या लँग्वेजचे, किती लँग्वेज, त्याच्यात पण व्हेरिएशन केवढे. आगरी कोळी आहे, ते आयरनी आहे, मग आपलं जर ओल्ड बघायला गेलो भारूड आहे, गवळण आहे, केवढं आहे. तुम्ही कॅटलॉग बघितला सुद्धा नाही, तुम्ही फिल्म कॅटलॉग बघून बोलताय. फिल्म कॅटलॉगच्या पलीकडे पण केवढं म्युझिक आहे. आता मी आगरी कोळीचं जे रिमिक्स करतो, मी त्याला जरासं मॉडर्नाइज करायला बघतो. आणि बिकॉज आगरी कोळी कम्युनिटी एवढी आधीपासूनच आर्टिस्टला रिस्पेक्ट देणारी आहे. आणि मी अशा जागेवरून येतो, विरार वसे म्हणजे ते मी तसल्या फ्रेंड्स मध्येच वाढलेलो आहे. आणि मला हे गाणी माहिती आहेत. ते जे लोक मला बोलतात ना कॅटलॉग कमी, तुम्ही त्या जागेवरून नाही आलात जिथून मी आलो. तुम्हाला मी कॅटलॉग दाखवतो काय आहे. उलट हिंदीचा कमी पडेल तुम्हाला कॅटलॉग, कारण हिंदीमध्ये व्हेरिएशन काय आहे, बॉलिवूडच ना, बॉलिवूड. आणि मग त्याच्यात पण पंजाबी आहे. आता ते राईट आहे का नाही, बरोबर आहे ना. आता आपण बॉलिवूड बोलतो, आता मी 10 गाणीचं लिस्ट व्हायला त्याची नावच पंजाबी असतील. मग दॅट इज पंजाबी म्युझिक, दॅट इज नॉट बॉलिवूड म्युझिक. बॉलिवूड म्युझिक हॅज नो डेफिनेशन. जस्ट इट इज इन अ बॉलिवूड मूवी, दॅट्स हाऊ इट्स कॉल्ड बॉलिवूड म्युझिक. त्याचं लिमिटेशन तर एवढं कमी आहे. उलट तुमचा कॅटलॉग अतिशय छोटा आहे, म्हणून आता सगळे त्यांना रिमेक करावे लागतात. संपलं कॉन्टेंट आता, रिमेक पण संपले आता. ते आता नवीन गाण्यांचीच रिमेक करतात. ठीक आहे, त्यांची इंडस्ट्री ती वर्कआउट करते, नथिंग टू से अबाउट दॅट. त्यांचा बिझनेस चालतोय. माझं म्हणणं आहे हेच मराठीत होऊ शकतं, कारण की आपल्याकडे ऍक्च्युअल जो असला पाहिजे कॉन्टेंट तोच जास्त आहे. खूप आहे. त्यातलं लॅटिन चालू शकतं. लॅटिन इंडियामध्ये चालतं. डेस्पासिटो चाललं ना इंडियामध्ये, हे स्पॅनिश सॉन्ग एक. त्याच्या पण आधी वक्का वक्का पण चाललं ना. कसं चाललं, लोकांना सगळ्यांना स्पॅनिश कुणाला बोलता येतं स्पॅनिश. तो एक शब्दाच्या पलीकडे कुणाला काय बोलता येतं, पण ते गाणं तरी चाललं. तर का नाही. माझं असं आहे की आपण मराठीला इंडियामध्येच मोठं करायला का बघतोय. इंडिया स्किपच करू शकतो ना डायरेक्ट. मी हेच स्पेन मध्ये जाऊन प्ले करेन. जर ते लोक तर ओपन माइंडेड लोक आहेत, बाहेरचं जग जाम ओपन माइंडेड आहे. हे आपल्या कंट्रीमध्ये आपण काय बोलतात तेवढं युनायटेड असून पण डिवायडेड आहेत. तर माझं असं आहे की मी इंडियाला का आपण ते बघतोय की बरेच लोक बोलतात की तुला इंडियन ऑडियन्स पाहिजे, यू हॅव टू मेक बॉलिवूड आहे. पण मला नाहीच पाहिजे इंडियन ऑडियन्स. ते पण आहे ऑप्शन. मला नाही पाहिजे तुमचा इंडियन ऑडियन्स, मला बाहेरचा ऑडियन्स पाहिजे. मी बाहेर जाईन डायरेक्ट. आपल्याकडे मोठं होण्याची डेफिनेशनच मला वाटतं बॉलिवूड मध्ये जाणं अशी झाली की लॉंग विजनच नाहीये, किंवा म्हणजे हिंदीमध्ये जाणं इज मोठं होणं. फन फॅक्ट, ते लोक काय बाहेर अचीव्ह नाही करत. ते आपल्या इथेच अवॉर्ड्स बनवून एकमेकांना अवॉर्ड देतात आणि तिथेच खुश राहतात. आत्ता कुठून झालंय, आत्ता कुठे ग्रॅमी, आता जस्ट शंकर महादेवनला हे भेटलं, त्यांच्या टीमला ग्रॅमी भेटलं. ते आत्ता होत आहे, आधी कुठे होत होतं. एवढं तुम्ही बॉलिवूड बोलताय. नो, म्हणजे आय अंडरस्टँड त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेण्यासारखं एक आहे की दे हॅव क्रॅक्ड बोथ आर्ट अँड बिझनेस. हे सगळ्यात मुश्किल गोष्ट आहे. तुम्ही एक्स्ट्रीमली टॅलेंटेड आर्टिस्ट आणू शकता, तुम्ही एक्स्ट्रीमली टॅलेंटेड बिझनेसमॅन आणू शकता, बट हे एकत्र गणित जुळवणं खूप मुश्किल आहे, जे बॉलिवूडने केलंय, करून दाखवलं. आणि टू बी ऑनेस्ट, जो अमीर असतो तो सक्सेसफुल असतो, जो कमवू शकतो तो सक्सेसफुल आहे. त्याच्या टॅलेंटवर त्याचं सक्सेस नसतं. पण मग मराठी बिझनेस मध्ये कमी पडतं का काय, म्हणजे मराठी कल्चर असं बाहेर जाणं, किंवा की आपण जास्त इमोशनलच आहोत, म्हणजे कॉन्टेंट वाईज आणि बिझनेस वाईज सुद्धा. म्हणजे मला एवढं समजणार नाही त्याच्यात, कारण की मी त्या फिल्म बॅकग्राऊंड मध्ये तर येत नाही. पण जेवढं मी मूवीज बघितलेत मराठी,
आणि मी बॉलिवूड सुद्धा पाहिलं, बिकॉज आय लिव्ह इन मुंबई, मी सगळं बघितलेलं आहेच. तो आय डोंट नो, आपला ऑडियन्स आहे ना, ते सॉरी कॅन बी कॉन्ट्रोवर्शियल, बट आपला ऑडियन्स अति हुशार आहे, हाच आपला प्रॉब्लेम आहे. समजलं ना? तुम्ही एक पिक्चर लावा, ते 100 हुशार लोकांना ठेवा, त्याला 2 लोकांना आवडेल तो पिक्चर, पण 100 इडियट लोकांना ठेवा, सगळ्यांना आवडेल. तर आपला ऍक्च्युली ऑडियन्स चांगला आहे, हाच आपला प्रॉब्लेम आहे. परवाच अति हुशार आहे. हा, म्हणजे आपण खूप क्रिटिकल होत जातो. क्रिटिसिझम का करतो माणूस? जेव्हा त्याच्याकडे त्या गोष्टीचं नॉलेज असतं, किंवा ऍटलिस्ट दे माइट हॅव रेड अबाउट इट या सीन समथिंग अबाउट इट, है ना. ते इश्यू आहे, आणि तो इश्यू आहे असणं ऍक्च्युली प्रॉब्लेम पण नाही. हा इश्यू क्रिकेटमध्ये पण आहे. बट क्रिकेट एक ऑब्जेक्टिव्ह स्पोर्ट आहे. तिथे 6 मारला म्हणजे 6, तिकडे बॉल गेल्यावर त्याला 6 बोलतात. ही फील्ड सब्जेक्टिव्ह आहे. तिकडे सब्जेक्टिव्ह थोडी आहे की नाही आज इकडे गेलेला बॉल 6 समजतात काही लोक आणि इकडे गेलेला नाही समजत 6, असं तर नाही ना. स्पोर्ट इज ऑब्जेक्टिव्ह फील्ड, म्हणजे रूल्स दिलेले आहेत. हे असं केलं म्हणजे हे, आपल्या इथे तसं नाही. वेन सब्जेक्टिव्ह फील्ड मध्ये तेव्हा तसं नाही. ते आपला ऑडियन्स हुशार आहे ना, तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे ऍक्सेप्ट होत नाही नवीन काही केलं कोणी. हा, कारण की जर इडियट विल बी द रॉंग वर्ड, कमी हुशार लोक असतील ते एवढं कोणाला ते एन्जॉय करायला येतील. ते तिथे स्वतःला काय येतं ते दाखवायला नाही येणार. पिक्चर लागलाय, मी खुश झालो ना, का मी बाहेर जाऊन त्याच्याबद्दल काय बोलेन. पण माझ्याकडे जर नॉलेज जास्त आहे जगाभराचं, तर मी बोलेन अरे ह्याचं ते ना सिनेमॅटोग्राफी ते रोल मोनोटोनस. अरे भाई, याने कधी ऍक्टिंग नाही केली आहे, तो मोनोटोनस शब्द कसा बोलू शकतोय? लाईक दिस इज ते असं मला वाटतं. इट कॅन बी कम्प्लिटली रॉंग ऑल्सो, कारण की हे मी पण फेस केलेलं आहे. द काइंड ऑफ कॉमेंट्स आय गेट. What kind of comments you get? म्हणजे I get like hate comments might be 2-3% of the comment, but हे काय तेच वाजवताय तुम्ही, हे तेच बीट वाटते, बॅकग्राऊंडची बीट चेंज करा, नाही हे करा. आमच्या इथे हळदीला असतात ते खरे डीजे असतात. सो इट्स लाईक एवढी नॉलेज आहे तुमच्याकडे ना, तर ती लोकांना बाहेर दाखवायची असते. मला येतं, मला वाटतं ती कमेंट्सवरती आणि मुव्हीज मध्ये पण मी नोटीस केलंय, मराठी मुव्हीची जी क्रिटिसिझम होते आणि जेव्हा त्याच्याबद्दल बोललं जातं तेव्हा ते एवढं डिटेलमध्ये बोलतात क्रिटिक्स, एक शब्द असे सिनेमॅटो. मला तर असं वाटतं सिनेमॅटोग्राफी हे सगळे शब्द मला समजले नसते तर मी कोणाचा रिव्ह्यू बघितला नसता. फक्त पिक्चर बघितला असता ना, मला काही फरक नसता पडला. एका नॉर्मल माणसाला काय करायचं, सिनेमॅटोग्राफी कशी आहे त्या पिक्चरची, नाही ह्याची तुम्ही आपण फ्रेंड्स मध्ये पण म्हणतो ना, अरे ह्या पिक्चरची ना सिनेमॅटोग्राफी. अरे तुला काय करायचंय, तू बघितलंस ना, हे काम कर, पिक्चर घे परत, तू स्वतः कलर ग्रेड कर परत, तो स्वतः सॉफ्टवेअर आणि बघत बस तुझ्या हिशोबाच्या सिनेमॅटोग्राफीमध्ये. आपण ते अति हे करतो ना ती जागी. जर एखादी गोष्ट एंटरटेनमेंटला बनली, त्याचा तेवढाच वापर करून यू शुड गो अहेड. सिम्पल गोष्ट आहे. तुम्ही तो ओपिनियन जेव्हा बाहेर टाकता तेव्हा तुमच्या ओपिनियन 10 लोक इन्फ्लुएन्स होता. बरोबर. अरे हा पिक्चर आहे ना, हा नीट आहे, पण त्याची ना स्टोरी वाईज त्याचं हे ना ते, फक्त बोल ना अरे चांगला पिक्चर आहे, जाईल एखादा माणूस परत. आय एम नॉट सेइंग की खोटं बोला, चांगला आहे चांगला बोला, खराब आहे खराब बोला. हे जे मधलं ते ग्रे एरिया एवढा मोठा वाढवून ठेवलाय ना, बॉलिवूडमध्ये असं काही नाहीये. तुम्ही मी बॉलिवूडचे रिव्ह्यू, क्रिटिक्स रिव्ह्यू तर दे आर देअर, बट जेव्हा पण तुम्ही ऑडियन्स रिव्ह्यू बघता, हा मस्त आहे पिक्चर, सलमान भाई का काम मस्त आहे, दॅट्स व्हॉट ऑडियन्स शुड से, दॅट्स इट. ते टेक्निकल काय गोष्ट आहे ना, तुम्ही हात नाही लावला अजून ते कॅमेऱ्याला, तुम्हाला नाही माहिती ते कसं वर्क करतं, तर तुम्ही सांगू पण नका त्या गोष्टीबद्दल. तुमचं नॉलेज त्याच्यात नाहीये. सलमान भाईने अच्छा काम किया की तू ते बोल ना, तुझ्यासाठी तर ते मॅटर करतं ना, कारण की तू तर पिक्चर त्याचं तोंड बघायला गेलायस. त्याने जर चांगलं काम केलं तो चांगला बोलणार, खराब केलं खराब. त्याच्यामुळे ती इंडस्ट्री एवढी चांगली चालू शकली आहे. आता त्याच्यात कुणाचं ब्लेम आहे आय डोंट नो. मे बी आपले मूवीज एवढे हायली इंटेलेक्च्युअल आहेत, विच इज अ गुड थिंग, इज नॉट अ बॅड थिंग. पण ते इंटेलेक्च्युअल मूवीज ऑडियन्स आपले मूवीज नो डाऊट खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत. लाईक मी मराठी मूवी मी बघतो थिएटरमध्ये जाऊन, पण मे बी दिस इज वन ऑफ द इश्यूज. लाईक आय डोंट नो त्याचं सॉल्युशन काय, किंवा मी रॉंग पण आहे, पण हा कदाचित इश्यू असू शकतो. क्रिटिसिझमचं ते लेवल ऑफ
काय बोलतात डिटेल इन क्रिटिसिझम. चांगल्या गोष्टीला कोण डिटेलिंग करतं का? नाही करत. चांगल्या गोष्टीला कोणी डिटेलिंग करत नाही. खराब गोष्टीला एवढं बारीक 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 बोलणार, असं आहे ते तसं आहे. म्युझिकला पण रिव्ह्यू देणार लोक. तर ते पण तुला छान छान कमेंट्स पण येतात. म्हणजे मी बघितले आहेत की लोक इतकी खुश झालेली असतात. तू काहीही असं एकदम खतरनाक काहीतरी, तुझी ती एनर्जी लेवल तुझं तसं बघून, आणि ओव्हरऑल जेव्हा तुझ्या गाण्यांवरती पब्लिक एवढी वाईब करते, डान्स करते, काय फिलिंग असतं? आणि तुला असं काही खूप छान असं एकदम इमोशनल किंवा मला तर हे स्वप्नच होतं आधीपासून की म्हणजे कधीतरी मी माझा डीजे सेट प्ले करेन, स्टार्टिंग टू एंड माझी गाणी असतील. बिकॉज डीजेइंग इज ऑल अबाउट प्लेइंग समवन एल्सेस म्युझिक. इंडियामध्ये तरी बाहेरचे डीजेस करतात ही गोष्ट, माझं असं तर नाही एक दिवशी करेन मी स्टार्टिंग टू एंड माझीच गाणी असणार, ओनली माय सॉंग्स. पण ते रिमिक्स का असे ना, ते माझं आहे. आय ओन दॅट, आय मेड दॅट. मी असे दोन काही गोष्ट मिक्स करून तिथे लावली नाही आहे. तर ते चांगलंच वाटतं आणि आय गेस दॅट मोटिवेट्स मी टू मेक मोर म्युझिक. काय माहिती, आय थिंक बिगेस्ट थँक्स वुड बी अजय अतुल सर. त्यांनी ते बनवलं म्हणून मी ते रिमिक्स केलं म्हणून ते चाललेलं आहे. ती माझी कंपोजिशन तर नाही आहे. बट तिची ती ट्यून जेव्हा ते पिक्चर बघितले ना, जेव्हा ते माझ्या डोक्यात अटकून राहिलेलं ते मला असं वाटलं की हे त्याच्यात तेवढी हायलाईट दिली नाही त्या गाण्यात. तर बिकॉज आय एम मेकिंग अ रिमिक्स, माझ्यावर कोण कमांड करत नाही, हे असं कर तसं कर असं कर, फीडबॅक्स देत नाहीये, तर आय एम फ्री टू डू वॉट एव्हर आय वॉन्ट. मी ते वापरलं. आणि त्याचं सॉंगचं असं आहे की मला असं वाटलं नव्हतं हे काय असं की नाही हे वापरलं लोकांना जाम आवडेल, असं काही नव्हतं. ते मी वापरलेलं माझा मुंबईचा शो जो होता फर्स्ट, जेव्हा मला मुंबईचा एक प्रॉपर हेडलायनिंग शो भेटला, विच वॉज अ व्हेरी बिग थिंग फॉर मी. कारण बाहेर शोज भेटत होते पुण्यात आणि हे सगळे भेटत होते, पण ते असतं ना लोकांना मुंबई व्हॅलिडेशन, इथे काय नाही, इथे काहीतरी उखडलं ना मग तू आहेस, तू मोठा माणूस आहेस, ते असतंच लोकांचं. आणि माझं असं होतं की नाही, मुंबईमध्ये केलं तर, आणि माझ्यासाठी खूप हॅपी गोष्ट होती ती. तर माझ्या वाईफने सजेस्ट केलेलं मला की तू हे वाला गाणं ना मुंबईला कर, कारण की हे काहीतरी आहे याच्यात मुंबई, बिकॉज द मूवी इज प्रेमिस इन लालबाग, इट्स व्हेरी मुंबई सॉन्ग. ते गाण्याचे लिरिक्स मराठी नाही आहेत, हो नाही आहेत, पण हिंदी आहेत, बट ते मराठी नेस जो तो मुंबई नेस आहे त्याच्यात. मुंबई नेस आहे, नॉट इव्हन मराठी नेस, इट्स मुंबई नेस. दिस इज ते बोलतात ना, ते भले ते डान्स बारचं गाणं आहे, बट त्याच्यात ती जी मुंबईची वाईब आहे, माझ्या वाईफने नाही मुंबईच्या ह्याला ना एक कर, ते करून गेलो, असंच तिने सजेस्ट केलं आणि ते प्ले केलं. पीपल डिडंट एक्सपेक्ट की हे असं असणार आहे गाणं. त्यांचं एक्सपेक्टेशन मे बी असणारच नाही की त्यांचं असेल काहीतरी नॉर्मल जसं हाऊस म्युझिक बनवत असेल. आणि त्याचा एक व्हिडिओ एका फॅनने काढलेला मागून, आणि व्हेरी राईट अँगल. त्याचं कसं टायमिंग जमलं मला माहिती नाही. त्याने बराबर मी समोर आहे, इथे लोक आहेत आणि बराबर नाचतायत. फॅनने मला आणि मी फॅन्सचेच व्हिडिओ पोस्ट करतो. अच्छा, हे माझ्या इंस्टाग्रामवर कुठली टीम बीम नाही माझी. माझा शो झाला तर माझा एक वेगळा व्हॉट्सअप नंबर आहे, मी त्यांना सांगतो की तुम्ही तुमचे जे व्हिडिओज आहे ते मला पाठवा, तुमचं इंस्टाग्राम आयडी पाठवा, मी तुम्हाला टॅग करेन की हा व्हिडिओ तुम्ही काढलेला. तर माझं असं आहे, आजच्या जमान्यात वाय डू यू नीड अ कॅमेरा टीम, म्हणजे माझ्यासाठी एफर्ट्स घेतात, तुमच्यासाठी नाही पाहिजे, म्हणजे तुम्हाला पाहिजे कॅमेरा टीम. नाही, बट हे खूप नाही, माझं असं की सगळे जर सगळ्यांचे फोन हातात आहे आजकाल, पार्टीमध्ये काय ते करतात, सगळ्यांचे फोन हातात असतात, तर जे एवढे लोकांनी व्हिडिओ काढले तर आपण हे यूज करूया ना. हे स्टोरी पुरतेच का ठेवूया? स्टोरी जाते एकदा, स्टोरी 24 तास निघून जाते. ह्यांना पाठव हाय क्वालिटी. आजकाल आयफोन, सगळ्यांकडे आयफोन आहे ऑलमोस्ट, चांगले हाय क्वालिटीचे व्हिडिओ होते, नाही तर फॅनने काढलेला व्हिडिओ आणि तो पोस्ट केला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. ते आणि तो व्हिडिओ मध्ये आवाज डिस्टॉर्टेड आहे, फोन मधून घेतलेला आवाज आहे ना, तसा नाही, हे पण एकदम परफेक्ट पण नाही. बट ऍक्च्युली मला असं वाटतं ना, असे व्हिडिओ माझे जाम चालतात सोशल मीडियावर ज्याच्यात आवाज नीट नसतो. रिझन बिंग, जेव्हा असं व्हिडिओ कोण ऐकतं त्यांना असं वाटतं ते तिथे आहेत. आणि जेव्हा तुम्ही एक नॉर्मल गाणं ऐकता तुम्हाला असं नाही वाटणार तुम्ही तिथे आहात, पण जेव्हा एका फोन मधून त्या अँगलने आवाज काढलेले, कारण की क्लबमध्ये पण इकडे उभं राहून आवाज वेगळा, तिथे उभं राहून आवाज वेगळा, इथे उभं राहून आवाज वेगळा, तर जो तो व्हिडिओ बघतो त्याला असं वाटेल पार्टीमध्ये आहे तो. तर म्हणून ते असे व्हिडिओ, आणि मी काय ऑडिओ करेक्शन काय करत नाही, मी असं टाकून देतो. डिस्टॉर्टेड तर डिस्टॉर्टेड, त्याला वाटू दे त्या दिवसाची फिलिंग कशी होती. डिस्टॉर्टेड तर वाटेल ना, मग त्या दिवशी खूप जोरात वाजत होतं गाणं, तर ते खूप हे झालं. आणि
मग ते झालं ते चालच हिट झालं. मग मी त्याच्यावरचा तो माझ्या घरी बसलो तसलावाला एक व्हिडिओ बनवला. अच्छा, म्हणजे तू तो नंतर बनवलाय. ओके, म्हणजे आधी ते डीजेज मध्ये वाजलं आणि मग कारण की त्याचं रिझन हे होतं, मला असं वाटलं हे व्हायरल झालंय पण त्याचा जो ऑडिओ डिस्टॉर्टेड फाईल आहे आय गेस लोकांना वापरू नाही शकत. मला वाटतं एक्सपिरियन्स चांगला आहे, बट आता ह्याच्यावर रील्स बनवायचे तर लोकांना काय करणार, तर त्यासाठी मी माझा बनवला आणि त्याच्यावर काहीतरी 30,000 रील्स बनले. बापरे, 30,000 लोक एवढे क्रिएटिव्ह आहेत. मी विचार नाही केला असल्याच्या पद्धतीने ते गाणं वापरले लोकांनी. आणि देन आय अप्रोच द लेबल की बघा हे असं गाणं आहे आणि त्यांनी दे वेर हॅपी. हा चांगली गोष्ट आहे, म्हणजे तुझं आधीच गाणं आलेलं आहे, यू हॅव डन नाईस जॉब. मला वाटतं दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की एक असतो की तुम्ही व्हायरल होता आणि एक असतं की तुम्ही व्हायरल होण्याचा उपयोग करून घेता. सो तू लेबलकडे जाणं हे इज दिस थिंग, म्हणजे ते तुला डिफरन्शिएट करते फ्रॉम अदर आर्टिस्ट किंवा म्युझिशियन्स की तू ते करतोस पण तू त्याच्यातनं बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू काढतोस. आणि हे रिलीज होऊ नसतं शकलं जर हे गाणं मॅशअप किंवा काय असतं तर. हे रिमिक्स होतं, लाईक त्याचं मागचं गाणं मी बनवलंय त्याच्यामुळे ते रिलीज होऊ शकलं. कारण की आजचं डीजेज मध्ये ट्रेंड चाललाय ते हे आणि हे 2 गाणी ते करतात ना, एक गाणं असतं त्याचं एक मॅशअप बनवतात. हे गाणी रिलीज नाही होऊ शकत, बिझनेस रिझन आहे त्याला. कारण की एक गाण्याची राईट्स भेटतील एका लेबलकडून, ते 2 लेबल एकमेकांशी बोलणार नाहीत. ॲटलीस्ट ते दोन्ही गाणी त्या लेबलचे आहेत. हे बिझनेस कोणाला समजत नाही. मी बरेच जे माझे डीजेचे जे हे असे गाणी बनवतात मी त्यांना सांगतो असं नका बनवू. जर ते चांगली हिट झाली तर तुमचं रिमिक्स हिट गेलं पाहिजे, मग तुम्ही त्याला रिलीज तरी करू शकता. तर मला मॅशअप तर ठीक आहे, ते थोडासा यूजसाठी व्हायरल होण्यासाठी यू कॅन यूज, बट त्याच्यानंतर बिझनेसनं प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि तो लेबल त्या गाण्याच्या लेबलची नाही बोलणार, कोणीही बिझनेस शेअर नाही करणार. तर मी अतुल दादांना असं मेसेज केलं की थँक्स अ लॉर्ड असं गाणं बनवण्याबद्दल, आणि त्याचं ते रिमिक्स मी केलं. बरेच तुमचे गाणी पण मी केलेले आहेत आणि आज माझा शो होतोय मुंबईमध्ये फक्त मराठी सॉंग. मी त्यांना पूर्ण एक्सप्लेन केलं. मग त्यांनी ऑल द बेस्ट असं नॉर्मल एक मेसेज दिला. एवढंच माझं बोलणं आलं, त्याच्यावरून नाही जास्त काय बोलणार. पण इंडस्ट्रीमधनं असं काही खूप जास्त लोक, म्हणजे कोणतरी एक सेलिब्रिटी आहे की ज्यांनी तुला स्वतःहून मेसेज केला किंवा बोलले की आय गेस म्हणजे बरेच लोकांनी म्हणजे सपोर्ट. मी काय करतो, मी स्टोरी टाकतो आणि त्याच्यात आपली स्ट्रॅटेजी करतो मी. असं नाही की ते लोक फाइंड आउट करून माझं हे करतात. सो सिम्पल आहे, मी जे जर हे गाणं असेल तर ते ज्याच्यावर पिक्चराइज आहे त्याला मी टॅग करतो. त्याच्यापर्यंत ते पोचते गोष्ट, जर पोचली तर ते लोक त्याला रिपोस्ट करतात. तर मामाच्या गावाला माझं जेव्हा सॉंग झालेलं तेव्हा बऱ्याच सेलिब्रिटी लोकांनी बनवलेलं. ते माझं फर्स्ट गाणं होतं ज्याने मी एस्टॅब्लिश झालो की मी हे बनवतो. आणि आय एम ग्लॅड की मी त्या गाण्याचं, कारण त्या गाण्यात लाईक आत्ता जी जनरेशन लाईक आहे ना जिवंत, सगळ्यांना ते गाणं माहिती. त्या गाण्याची रेंज काहीतरीच आहे. लहान पोरांना पण ते माहिती आहे कारण की त्यांच्या कुठे ना कुठेतरी ते वाजत असेल, आणि मोठ्या म्हातारा माणसाला पण ते गाणं माहिती आहे कारण की जुनं गाणं आहे, कारण ते जुनं आहे, त्यांच्या लहानपणी ते वाजलं. तर मला वाटलं की बरं झालं हे गाण्याने मी झालो, पुढे गेलो. आणि ऍक्च्युली त्या गाण्याची स्टोरी पण अशी आहे, हे गाणं मी जेव्हा जपानला गेलेलो आणि जपानने आलो आणि ती जी आयडिओलॉजी होती किड्सू आली, हे त्यानंतर बनलेलं फर्स्ट सॉंग. तर ते ऍक्च्युली मला असं वाटलं की ते मी जे तिथे गेलो आणि ते माझं ते आयडिओलॉजी आली, कारण की ही खूप महत्वाची गोष्ट आहे. लोक काय करतात माहिती, इन्व्हेस्टमेंट अशी बघा ना तुमच्या ग्रोथमध्ये, हे सगळं करणं पण इन्व्हेस्टमेंट आहे. माझं ॲम्स्टरडॅमला जाणं पण इन्व्हेस्टमेंट आहे, माझं कुठेतरी जाणं इन्व्हेस्टमेंट आहे, जर तुम्ही ती गोष्टला त्या डेप्थमध्ये बघताय. मी इकडून पण इंटरनेटवर वाचू शकलो असतो किंडसुगी काय नाही, पण तिथे जाणं एक्झॅक्टली कम्प्लिटली डिफरंट गोष्ट. तुम्ही ती गोष्ट बघताय समोरासमोर. लोक रिच लोक एक थ्रिफ्ट शॉपिंग मधून यूज कपडे विकत घेत आहेत. तुम्हाला ते कन्व्हिन्स होऊन जाते ती आयडिया की हे ऍक्च्युली त्यांच्या लहानपणापासून त्यांना ती गोष्ट शिकवलेली आहे. तिथे कचऱ्याच्या डब्यामध्ये 6 सेक्शन बनवलेलं असतं की कुठल्या टाईपचा कचरा कशात टाकायचा, एवढं ती शिस्त आणि ते सगळं. तर मला असं वाटतं की हे माझे इन्व्हेस्टमेंट्स होते ना लाईफमध्ये, हे सगळं करणं, ॲम्स्टरडॅमला जाणं, हे करणं. हे लोकांना भले वाटत असेल मी टाइम वेस्ट केला, पैसा वेस्ट केला, फिरून आला, हे करून आला. नाही, असं नसतं ते. तुम्ही त्याला त्या पद्धतीने बघायला मग ठीक आहे, फिरून तुम्ही जात असाल तर फिरून येत असाल. मी नाही, मी त्याचं त्या मिनिंगने जातो तिकडे.
तर ते मला यूज झालं आणि ते मामाच्या गावामध्ये रिफ्लेक्ट पण झालं. कारण ते गाणं त्या गाणं मी थोडं चेंज केलेलं. मी त्याला तसं नव्हतं ठेवलेलं बालिश. ते गाणं थोडंसं वेगळं आहे. ते जरा तुम्ही पिच डाऊन वगैरे केलंय त्याला. माझं असं होतं, हे गाण्यावर लोक काय करतात, पोरं नाचतात ना, मला मोठ्या माणसांना लहान पोरांसारखं नाचताना बघायचं याच्यावर. तेच झालं. ते मला कसं ते क्रिएटिव्हली मी कसं त्याला टाकीन, आय विल डू दॅट. आणि त्याच्यानंतर मला माझे फर्स्ट शो भेटायला चालू झाले मामाच्या गावानंतर. पण मला असं वाटतं की म्हणजे आता हे जी ऐका दाजीबा, चमचम करता, ही गाणी जी आहे ती उडत्या चालीचीच आहेत असं आपण म्हणतो. आणि त्यामुळे त्यांना तुझं एक इसेन्स देणं त्या मानाने कम्पॅरेटिव्हली इझी आहे. पण मामाच्या गावाला असेल आता तर ते हे एकदम वेगळं सॉन्ग किंवा हे इतकं लहान मुलांचं रेशमांच्या रेघानी असेल का, अशी तुला आता नवीन करायची आहेत का ट्राय, की ज्याच्यामध्ये चॅलेंज म्हणजे काही संबंधच नाही डीजे सॉंग्स असण्याचा. ते त्याच मुंबईच्या पार्टीमध्ये एक नाखवा करून एक आगरी गाणं आहे, नाखवा बोटीनं फिरवाल का, विच इज अ डान्स ट्रॅक, विच इज अ प्रॉपर डान्स ट्रॅक. आणि मला माहिती मी ह्याचं डान्स ट्रॅक बनवू शकतो. पण मी बोललो आता या गाण्यात एक्सपेरिमेंट करू शकतो, कारण की ह्याचा जो ऑडियन्स आहे हा एक्सपेरिमेंटला ओपन आहे. हे क्रिटिसिझम करणारे लोक नाही, हे लोक खूप ओपन आहेत. तर मी काय केलं, मला एक फ्रेंड झाली माझी, एक सिंगर पुण्याची, तिला मी बोललो हे गाणं गा नाखवा, पण मी तिला बोललो जरा मॉडर्न पद्धतीने गा. म्हणजे असा विचार कर की कोक स्टुडिओमध्ये तुला हे गाणं बोलायला तू कसं गाशील. मी तिला काही आयडिया नाही, मी तिला गाणं बनवून सुद्धा नाही दिलं. मी सांगितलं तुझं गाणं मला मी प्रोड्यूस करेन, मी काय नंतर करेन ते तुला दाखवू. आय एम नॉट गिव्हिंग यू एनी रेफरन्स, यू बी फ्री, जसं गायचं, ज्या टेम्पोमध्ये गायचं, ज्या कीमध्ये गायचं का. तिने पाठवून मला व्हॉट्सअप केलं. आणि हे जस्ट तिने 2-3 दिवसाआधी त्या मुंबईच्या शोच्या आधी केलं तिने व्हॉट्सअप. आणि ते गाणं मला असं वाटलं की व्हॉट इफ, लाईक ते व्हॉट इफ अँगल लावूया ह्याला. व्हॉट इफ दिस सॉन्ग इज प्लेड इन अ हाय प्रोफाईल क्लब ऑफ इबिझा, तर हे कसं साऊंड करेल. लाईक हे आय नो ह्याच्यावर लोक डान्स करेन मी जसं ज्या पद्धतीने बनवेल, पण नाही, व्हॉट इफ आय जस्ट चेंज द डायरेक्शन ऑल टुगेदर. मी त्याला असं बनवेन की हे गाणं आहे एका लाईक एकदम हाय इलीट पार्टी असते ना, जी नुसतं रिच लोक आले तिकडे, तर मी त्याला तसं बनवलं. सो तर मी ते स्टडी केलं की ते गाणं तिथे कुठलं जॉनर असतं. तर ते एक मेलोडिक टेक्नो आणि हाऊस एक वेगळा जॉनर, विच इज लेस म्हणजे स्लो आहे जॉनर त्याचा टेम्पो, बट इट्स व्हेरी, ते कसं ना काय त्याला एक शब्द आहे यार, व्हेरी क्लासी यू कॅन से. तर मी त्याला तसं बनवलं. आणि एकदम मी बँगर्स प्ले करतोय, नंतर मला असं आणि माझ्यासमोर ते गाणं होतं, करून टाकतो आता प्ले. माझं असं होतं, मला नव्हतं वाटत हे नाही वर्क करणार, हे खूप स्लो जाणार. आणि ते जे वर्कआउट केलं, मग माझे एक डोरवे ओपन झाला की ते जो व्हॉट इफ अँगल आहे ना, मी आता लावायला चालू करू शकतो. तर मी चालू केलं एक गाण्यांना इमॅजिनेशन बेसिकली. मग मी तीच गोष्ट केली मी हृदय वसंत सुलतानाला केली. आय मेड अ पियानो हाऊस ट्रॅक विच इज द साऊंड ऑफ युके मध्ये हाऊस म्युझिक जरा वेगळं साऊंड करतं. तर मी ते पियानो हाऊस बनवलं, त्याचं राधा हिबावरीचं पियानो हाऊस बनवलं की व्हॉट इफ आय डू दीज थिंग्स. कॉन्ट्रास्ट साधनं, कारण मला ते जॉनर्स माहिती आहेत. आता मी जे बनवायचो दॅट वॉज टेक हाऊस, विच इज अ व्हेरी ट्रेंडिंग हाऊस. त्याच्यात पण हाऊसच्या आत पण जॉनर आहेत असे, तर टेक हाऊस होतं. तर मी म्हटलं की हे बनवूया, असं बनवूया, असं. तर मी हे बरंच ट्राय केलं आणि मी कॉन्स्टंटली करत असतो ती गोष्ट, की काय असं करता येईल की जे एवढं पण डिस्टर्ब नाही करायचं ऑडियन्सला, की म्हणजे त्यांना समजलंच नाही पाहिजे करतो काय. एक एक्सरसाइजेस कसे असतात, म्हणजे आता एखादा क्लासिकल गाणारा माणूस असेल तर त्याचं कसं सारे ग म प ध नि सा सा नि ध प, ते ही एक्सरसाइजचा एक आहे गोष्ट, सिंगरला आहे तो एक्सरसाइज. सो तुझा काय आहे, म्हणजे तू एक्सरसाइज कशी करतोस. गाणी बनवणं इज द एक्सरसाइज. तेच कारण की हे म्युझिक खूप ट्रायल अँड एरर आहे. मी कंपोजर नाहीये, तर मी ते काय बोलतात त्याला, मला वाजवता नाही येत काय, कीबोर्ड प्ले नाही करता येत मला. पण जेव्हा मी इलेक्ट्रॉनिक म्युझिक बनवतो, आय हॅव टू ड्रॉ दोज नोट्स, सी शार्प, डी, एफ शार्प, असं आय हॅव टू पुट डॉट्स. सो आता हे नाही वर्क केलं, हे वर्क केलं, हे नाही वर्क केलं, हे वर्क केलं, हे नाही. सो दिस इज कॉन्स्टंटली वाईल मेकिंग म्युझिक दिस हॅपन्स. मग मला समजतं, अच्छा ह्या मिनिट नंतर हे ना हे वर्क करतं, ह्याच्यानंतर हे ना हे वर्क करतं, ही लॉंग नोट वर्क करते, ही शॉर्ट नोट वर्क करते, ह्याच्यात एक ऑक्टेव्ह वर वर्क करतं,
हे करत 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 मला ते सॉफ्टवेअर जेवढं वापरणार ना तेवढं सॉफ्टवेअरचे ट्रिक्स समजणार मला. माझा त्याचा हात बसणार, मला कॉन्स्टंटली ते जमेल. अच्छा हा हे इकडे अशी ट्रिक आहे, तर ते परत करत ट्युटोरियल्स बघत बघत ते होऊन जातं. आय गेस दॅट इज द ओनली. आणि नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. ते एवढं वास्ट आहे ना सॉफ्टवेअर जे एबल्टन मी वापरतो, तो म्हणजे आयुष्यभर जरी मी शिकलो ना तरी काय त्याच्यातलं राहीलच माझं शिकायचं, एवढं आहे त्याच्यात. मराठी वाजलंच पाहिजे हा जो च आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, की वाजलंच पाहिजे. काय आहे च पेक्षा जास्त ते वाजलाच आहे ऍक्च्युली. वाजलाच मुद्दामून ते मिस्टेक आहे, स्पेलिंग मिस्टेक. बिकॉज तो ते बिकॉज मी आगरी फ्रेंड सर्कल ते लोक नाही वाजलच, ते पुणेरी लोकांचं आहे. ते बॉम्बेमध्ये आपण नाही कोण लच नाही बोलत, असं बोलतं. ते हिंदी मिक्स वाले असतं. मी मुंबईचा आहे, मी असं बोलतो. तर ते वाजलंच पाहिजे. ते आलेलं ऍक्च्युली फॅन्स कडून मला मेसेज येत होते की म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन करून, की तुझ्यामुळे आज आम्ही वाचतंय, तुझ्यामुळे पहिल्यांदा वाजलं असेल मुंबईत पुण्यात असं. तर मला नव्हतं माहिती. मला वाटलेलं की म्हणजे काय काय असे ते ओव्हर एक्झॅजरेट करत असतील, वाजत असेल. पण तो बोलतो की तू पहिल्यांदा वाजवलंयस त्या क्लबमध्ये. मी फर्स्ट जो माझा शो होता ना, तू पुण्यात पहिल्यांदा मराठी वाजवलंयस. तू त्या क्लबमध्ये नाही, तू अख्ख्या पुण्यामध्ये पहिल्यांदा मराठी वाजवलंयस. तर आय डिड सम रिसर्च डीजेस वगैरेचा. तो बोलतो की अरे नाही रे, ते क्लबवाले नाही प्ले करायला देत मराठी. रिक्वेस्ट येते लोकांची, बट ते बोलतात अलाउड नाही बाई. इथे अलाउड नाही आहे, बऱ्याच जागी अजून पण आहे, नाही अलाउड. म्हणजे यू कॅन गो दे. आता झालं असेल जरासं लिनियंट, पण आणि ही केव्हाची गोष्ट सांगतोस तू? आत्ताचीच सांगतोस ना? आतापर्यंत सिन्स इव्होल्युशन ऑफ क्लब्स आतापर्यंत नाही प्ले होत. ओके. हा, पण तुला ह्याचा आनंद व्हायच्या ऐवजी तुला वाईट वाटलं? मला वाईट वाटलं त्याचं. माझं करिअर डेड ना, मग मी कसं पैसे कमवणार? मला शोज नाही भेटणार. मला असं वाटलं एखाद्या क्लबने घेतली असेल रिस्क माझ्यावर, दुसरे का घेतील? मोठे मोठे का घेतील? कारण तो छोट्या क्लबमध्ये गेलेला मी. मोठ्या क्लबमध्ये जे माझं स्वप्न आहे, जे मला करायचं आहे, ते कसं करणार? तर ते खूप इश्यू झाला तो. आणि देन आय सॉ सर्टन व्हिडिओज ऑन युट्यूब की ते क्लबमध्ये गेले आणि बनसेचे काही व्हिडिओ होते की ते म्हणजे बेसिकली लोक त्यांना क्लबवाल्यांना सांगत होते मराठी वाजवून. त्यांनी असे व्हिडिओज पण आहेत, असे व्हिडिओज आहेत. ओके. आणि मनसे हेल्प देम टू की नाही ते नाही वाद. बट ते केल्यानंतर सुद्धा काही चेंज झाला नाहीये. लाईक अजूनही आहे तसंच. हा, ते केल्यानंतर पण त्या क्लब्स मध्ये काय असं चेंज नाही आलं की ते उद्या नेक्स्ट टाइम पासून त्यांनी मराठीचा आणि शो ठेवला, असं काय नाही आलं. सो म्हणून तुझी ही मुवमेंट. माझं मग मी ट्विटरवर ट्विट केलेलं ते मराठी वाजलंच पाहिजे बस. आणि ते खूप रिपोस्ट झालं. आणि त्याचं मी ते ट्विट केलेलं आहे, मी रिपोस्ट करून मी स्टोरीवर पण टाकलेलं आहे. त्याच्यावर इंस्टाग्रामवर ते जेव्हा मी इंस्टाग्रामवर ते टाकलं ना, असं लिहून टाकलं स्टोरीमध्ये मराठी वाजलं पाहिजे, नंतर इंस्टाग्रामवर टाकलं ते, तेव्हा बरेच लोकांनी आउटरीच त्यांचं दाखवलं. त्यांना बोलायचं होतंय, त्यांना फक्त कोण प्लॅटफॉर्म नाही. कसं असतं, आता कोणतरी काहीतरी बोलेल वाजलंच पाहिजे, मग ते कसं वाटणार माहितीये, हा धमकी देतोय. पण मी जे बोलतोय ना, मी हे नाही बोलत आहे, मी काहीतरी करून फक्त आलोय ना, मी सगळं बनवून आलोय. आणि तुम्ही मला बोलते नाही वाजणार. ऑडियन्स बोलते तेव्हा त्यांना भीती वाटते, अरे तू काय बोलतोयस, तू वाजव ना मग, एवढं आहे तर. असं ऑडियन्सला कसं आहे, एक कोणतरी पाहिजे जो त्यांचं जे त्यांना करायचंय, जो तो करतोय. सगळेच लोक नाही डीजे बनवू शकत ना. सगळे लोक काय आपले कामधंदे सोडून डीजे बनणार, पण त्यांना मराठी गाणं ऐकायचंय ना. मग ते खूप लोकांचा आउटरीच आला, बरोबर आहे तुझं, मराठी वाजलंच पाहिजे, असं तसं. तर मी त्याला बोललं की आपण आहे ना, ह्याला काय आंदोलन नाही बनवूया, आपण ह्याला कूल बनवूया. ते मराठी वाजलंच पाहिजे टी शर्ट बनवलं, म्हणजे कूल वाटलं पाहिजे. हे मी कुणाची भांडायला नाही चाललोय, ठीक आहे, हे टी शर्ट आहे, ह्याचं टी शर्टचं होते. तर लोक तर ते काइंड ऑफ सार्कॅझम झालं लोकांसाठी. आम्ही तर टी शर्ट घातलंय, आम्ही थोडी तुला काय बोलतोय, आम्हाला आवडतं ते असं लिहिलेलं. म्हणजे जो मेसेज पोहोचवायचा तो पोचला. पण कुणाला थ्रेटन नाही केलंय मी कुणाला थ्रेटन नाही केलंय की बाबा हे नाही वाजलं पाहिजे का, असं काही नाही. मी बोललं की मी आपल्या लोकांमध्ये कूलनेस वाढवू याच्यात. आणि बिकॉज आय एम अ डिझायनर, आय कॅन डू दीज थिंग्स व्हेरी क्विकली. टी शर्ट करणं, लॉन्च करणं, हे सगळं. तर ते हेल्प झाली मला त्या गोष्टीत.
तर ते चालू झालं आणि त्यानंतर तेच गोष्ट खूप अशी कूल झाली. लोक ते हॅशटॅग टाकायला लागले, स्टोरी टाकताना ते हॅशटॅग टाकायला लागले. तर ॲनिमल मूवीमध्ये जेव्हा मराठी गाणं वाजवलं तर बऱ्याच लोकांनी हॅशटॅग त्यात टाकलेलं, मराठी वाजलंच पाहिजे, मला टॅग केलं त्याच्यात. मला पण तेव्हा समजलं, मी पहिले फर्स्ट डे फर्स्ट शो नव्हतो गेलो, पण मला फर्स्ट डे फर्स्ट शो मलाच एवढी स्टोरी आलेल्या. क्रिटेक्स मराठी वाजलंच पाहिजे, फायनली बॉलिवूड ऑल्सो मराठी वाजलंच पाहिजे. तर ते मला वाटलं की हे मी फोर्स नाही केलंय कोणाला बोलायला, हे लोक बोलताय, हे लोकांना बोलायचं होतं आधीपासून. फक्त ते राईट वे मीडियम निघत नव्हता, काय निघत नव्हतं. मग मी बोललो आपण ह्याला या कूलनेसला ना अजून कूल आणि स्ट्रॉंग बनवतो. मी गाणं बनवलं मराठी वाजलंच पाहिजे. माझा एक फ्रेंड आहे अजित करून, रॅपर येतो, तर त्याला त्यांना असं असं बनवायचं. त्याला मी सांगितलं होतं मराठी वाजलंच पाहिजे, त्याने स्वतःच त्यात ॲड ऑन केलं ते. तर ते गाणं बनवलं. तर आता काय असं कसं झालं, लोकांना काहीतरी पोस्ट टाकताना ते गाणं पण ऍड करू शकतात ते, है ना. आणि ते मराठी वाजलंच पाहिजे, आय मेड इट ॲब्रिव्हेटेड इट इन अ कूल, MVP, त्याला MVP नाव दिलं. आणि मुंबईमध्ये जे पार्टी होते त्याचं नाव दिलं, ह्या पार्टीचं नाव MVP आहे, मराठी वाजलंच पाहिजे. तर कधी पण कसल्या गोष्ट तुम्ही ॲब्रिव्हेट करता ते कूल होणं, ते मोठी गोष्ट आहे ना. त्याला तुम्ही छोटं करा, जेनजी कल्चर आहे ना, तुम्ही एक शब्द ते एक इकडे इकडे करणार, असं करणार आणि त्याचं एक काहीतरी बनवणार, BOIB बनवणार. वाव, व्हेरी नाईस. पण आता तू मला सांगतोस की तू फोर्सफुली काही तुला करायचं नव्हतं, पण काही असतात ना की जे फोर्सफुली गोष्टी करवून घेतात, की म्हणजे तू फक्त बोलतोयस की मराठी वाजलंच पाहिजे, ते वाजवून दाखवतील. सो अशा एका पर्सनॅलिटीला तू आत्ताच रिसेंटली भेटलाय. मी तुझं पोस्ट बघितलं, काय एक्सपिरियन्स होता मला ऐकायला आवडेल. खूप म्हणजे रावसाहेबांची माझ्या डोक्यात तर ते तेव्हापासून, कारण की माझ्या आजोबा त्यांना जाम फॉलो करतात. TV वर असले ते पूर्ण बघणं त्यांचं भाषण वगैरे. सो आय न्यू अबाउट हिम आणि मी त्यांना फॉलो करायचो सगळं करताना. आणि आय रिअली लाईक की ते की आज जर कुठल्या मराठी माणसाला प्रॉब्लेम झाला, ही इज द पर्सन, यू कॅन्ट डिनाय दॅट. मेनी पीपल विल से क्रिटिसिझम, हे असं काय तर मारा, बट ते आहेत, ते ट्रूथ आहे. त्या ट्रूथला तुम्ही सोडू नाही शकत. उद्या कुणाला काय झालं, कुणाकडे ते 1% ऑफ होप त्या माणसामुळे, होपफुल वाटतं. भले ते स्वतः त्याचे प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करणार, बट ती होप कुणाकडे तरी असणं, ते त्या माणसामुळे झालेलं आहे. मला पण जे मराठी वाजलंच पाहिजे टाकले ना, मला बरेच बोलले तू रासायवांना भेट, तुझं असं काय प्रॉब्लेम, असं काय नाही. सो इवन दीज पीपल, त्यांना पाहिजे होतं तर त्यांनी पण मला होप त्या माणसामुळे दाखवली. सो ते मला वाटलं की या माणसाचं इम्पॅक्ट केवढं आहे या इंडस्ट्रीवर आणि त्या लँग्वेजच्या इम्पॉर्टन्सवर. आणि मी त्यांचं बरंच भाषण वगैरे ऐकलेलं, तर ते दिसतं त्या माणसानं ॲक्च्युली ते काय बोलतात त्याला, जस्ट बोलायचं म्हणून ते काय करत नाही, बिकॉज त्यांचे गुरु आणि ते त्यांचं पण ॲडमिरेशन तेच होतं आधीपासून, त्यांचं पण तेच आहे. तर पण मला तर थोडी भीती वाटलेली गाण्याच्या आधी, की म्हणजे असं तुम्ही त्या माणसाला फक्त TV वर बघितलंय आणि ती इमेज आहे तुमच्या डोक्यात की हा माझ्याशी बोलताना ओरडणार, वी डोंट नो ना यार. तर आम्ही घरी गेलेलो त्यांच्या, बट एवढं कम्फर्टेबल करून टाकतात ना, म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही की म्हणजे जसं त्यांची इमेज आहे कम्पेअर्ड टू द इमेज यू मीट दॅट पर्सन. ते मला असं वाटतं मी कदाचित फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतो हे जे ऑफ पिक्चर आणि ऑन पिक्चर पर्सनॅलिटीज. मे बी तुम्ही लोक बघत असाल असे कॉन्स्टंट लोकांना, तुम्हाला ते जास्त आयडिया असेल, पण मलाही कमी आयडिया आहे. पॉलिटिशियन्सच्या ह्याच्यात तरी खूप कमी आयडिया आहे मला. तर ते आणि बरेच टाइम ते बोलले माझ्याशी, 40-45 मिनिट्स ही वॉज जस्ट टॉकिंग. त्यांना मी सांगितलं आणि हे सगळं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बऱ्याच लोकांना माहिती होतं, पक्षाचे नेते आहेत त्यांना पण माहिती होतं माझ्याबद्दल, तर त्यांनी पण सांगितलं माझ्याबद्दल. तर बऱ्याच गोष्टी काय बोललो आम्ही आणि बरेच त्यांचे पण काय आयडियाज होते ह्याच्याबद्दल, की ह्याला असं करूया, हे करूया, अशा टाईपचे कार्यक्रम करूया वगैरे. तर बरंच एक्सटेन्सिव्ह बोलणं झालं त्याच्यावर. आणि मेन म्हणजे मला बेस्ट गोष्ट वाटली त्यांच्याबरोबर भेटण्यात, त्यांना नव्हतं माहीत इलेक्ट्रॉनिक म्युझिक, म्हणजे त्यांना माहिती असेल बट एक्झॅक्टली नसेल माहिती काय असतं ते नसेल. तर ते विचारलं त्यांना, ते त्यांचे नेते होते मनसेचे, की काय कुठलं हाऊस म्युझिक असं काय असतं ते. तुम्ही सांगितलं असं असतं. तर मी त्यांना माझा एक व्हिडिओ दाखवला, म्हणजे ठाणेचा जो शो झालेला त्याचा एक आफ्टर मूवी आहे 2 मिनिटाची. त्यांनी अख्खी बघितली.
लाईक नो, विदाउट एनी डिस्टर्बन्स, विदाउट एनी. कारण की आय हॅव सीन विथ पीपल विथ पॉवर, ते मध्ये काहीतरी अरे हे तर असं, दे विल से समथिंग अँड मे बी विल ब्रेक द फ्लो नाही तोडणार. अख्खं बघितलं. त्यानंतर पण त्यांनी विचार केला थोडं सेकंड. मला बोलले असे, ते मला असं वाटलं बाबा तुम्हाला 2 दिवस दे, मी काहीतरी विचार करतोय, सांगतोय. हे बोलणंच मोठी गोष्ट आहे. मला आता ह्याच्यावर म्हणजे ह्याच्या पुढे मला काय ऐकायचं, मला जेवढं तुम्हाला. कारण की हा माणूस जर मला बोलतोय की मला तू 2 दिवस दे, मी हे विचार करतो ह्याच्यावर, मी कोणीही नाही आहे अजून. भले हे ठीक आहे फॉलोअर, मी कोण नाही आहे, नो बडी आहे मी. त्या नो बडीसाठी तर 2 दिवस देत आहेत. आय नो ते ही विल वर्क विथ समवन ऑर टेल टू समवन. बट ते मला मोठं वाटलं की त्यांना माहिती आहे की ह्या गोष्टीबद्दल कदाचित मला नसेल माहीत, ह्याला माहिती आहे, तर पहिला मी बघतो ते काय. अँड दॅट इज द रिस्पेक्ट दॅट पर्सन गिव्स टू समवन. कारण की माय एक्सपिरियन्स विथ सर्टन पॉलिटिकल पीपल इज व्हेरी डिफरंट. त्या लोकांना असं ऑब्व्हियसली नाव नाही घेणार, पण मला वाटतं राजसाहेब खूप पॉलिटिकल म्हणजे पॉलिटिशियन ते आहेतच, पण एक तो जो म्हणजे आता त्यांनी एक मेळावा घेतला होता इन्फ्लुएन्सर्सचा, किंवा हे जे कलाकारांविषयी त्यांचं एक जे सॉफ्ट कॉर्नर आहे, स्वतः कलाकार आहेत ना, ते स्वतः कलाकार. एक्झॅक्टली, तो कलाकारच समजणार ती गोष्ट. आता बघा, आता मी म्युझिकवाला होतो, सपोज मी तिकडे मी आर्टिस्ट असतो, ड्रॉइंग करणारा, आणि मी तिथे आलो असतो, ते बोलले असते त्याला, आणि त्यांना त्या फील्डचं माहिती आहे, ते त्या फील्डचं त्याला ते बोलणारच, कारण की त्या फील्डची त्यांना ती नॉलेज आहे. कारण त्यांचा एक इंटरव्ह्यू पहिला ॲनिमेशनवर होता. देर इज अ इंटरव्ह्यू, 1 hour लॉंग इंटरव्ह्यू, की वाय ही थिंक्स दॅट द वे ॲनिमेशन इज थॉट इज व्हेरी रॉंग. ड्रॉइंग करणं शिकवायचं, हे सॉफ्टवेअर शिकवण्याचं पण. तर ते मला वाटलं की हा बाबा, ही रिस्पेक्ट दॅट आर्ट फॉर्म ऑल्सो. स्वतः जो माणूस आर्टिस्ट असतो ना, त्याला माहिती आहे की बाबा हा हे आर्टिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यूने असं असतात गोष्टी. सगळ्या गोष्टीत राजकारण नसतं, सगळ्या गोष्टींमध्ये हे गोष्टी नसते. तर ते त्यांच्यात इनहेरिट असल्यामुळे ते करू शकतातच. बिकॉज ड्रॉइंग आणि व्यंगचित्र पण एक आर्ट आहे, राईट? लाईक कोणीही नाही उभं राहून आज करू शकतो. त्याला ह्युमर लागतं, त्याला आर्टिस्टिक स्किल्स लागतात, त्याला एक डिसिप्लिन पण लागतं, कारण काही नाही बनवू शकत. एक मर्यादा आहे, एक ह्युमर आहे, एक सार्कॅझम आहे. यू नीड ऑल दीज थिंग्स टुगेदर टू बी पॉलिटिकली राईट, टू बी म्हणजे थोडंसं असं मध्ये राहायचं, अति कुणाचं भावना दुखावल्या नाही पाहिजेत. दॅट इज व्हेरी डिफिकल्ट जॉब, अँड इफ ही डज दॅट अँड स्टील ही इज डुईंग दॅट, सो त्यांना ते दुसऱ्या आर्टिस्टबद्दल समजणारच की तो काय, त्याला पण काय इश्यू होत आहे. त्याच्या फील्ड, त्याचं काम वेगळं आहे, पण त्याला पण इश्यू तर तोच होत असेल. तुझं इन्स्पिरेशन कोण आहे म्युझिकमध्ये किंवा इन जनरल? म्युझिकमध्ये आय गेस डेव्हिड गेटा, जसं मी नाव घेतलेलं मगाशी, ही इज माय. म्हणजे बरेच लोक मला बोलतात का इंडियामधून कोण नाही का, म्हणजे असं ते मी डिवाइड नाही करत की इंडियामधून कोण आहे का असं. डेव्हिड गेटा इज द बिगेस्ट इन्स्पिरेशन, कारण की त्याची डॉक्युमेंटरी मी बघितली आणि आय सॉ की हाऊ मेनी इयर्स इट टूक फॉर हिम, जे एका नॉर्मल डीजे पासून एक थोडंसं काहीतरी पैसे कमवण्यात. आणि जेव्हा माझ्या लाईफमध्ये काही स्ट्रगल असते, मी ते बघतो, मला ह्या माणसाकडे एवढं स्ट्रगल असून याने केलंय, आपल्याकडे तर काय नाही, म्हणजे आपल्याकडे तरी आहे, आपल्याकडे ऍटलीस्ट तर ते. बट आय वुड ऑल्सो मेन्शन न्यूक्लियाबद्दल, कारण की इंडियामध्ये सीनच नव्हता, तो त्या एकमेव माणसामुळे झाला. सीन म्हणजे एक आर्टिस्ट जो बुक होतोय मोठ्या शोज मध्ये, है ना, मोठा डीजे कोण नव्हता. एक होते बॉलिवूड डीजेस, मग स्वतःची गाणी वाजवणारा कोण होता? न्यूक्लिया एकमेव माणूस होता ज्याच्यामुळे म्हणजे बरेच पोरांना आम्ही पण स्वतःचं गाणं बनवू आणि डीजे बनवू ही डोक्यात गोष्ट केली. मला आधीपासून करायचं होतं, बट ते असं होतं की इंडियामध्ये असं कोण नाही, आणि तो एकमेव. मला ऑब्व्हियसली मला पण त्याची गाणी बरेच काय काय आवडतात, काय काय असं, बट आय रिस्पेक्ट टू दॅट मॅन, कारण की त्या माणसाच्या एक्झिस्टन्समुळे जर बऱ्याच लोकांची करिअर बनत आहेत फक्त एक्झिस्टन्समुळे, तर ती खूप मोठी गोष्ट. तर मी इज लाईक वर्थ मेन्शनिंग एव्हरी टाइम. बट डेव्हिड गेटा ह्या कारणाने, कारण की ही इज इन हिज 50s आय गेस राईट नाव, आणि ही इज अ नंबर 1 डीजे ऑफ द वर्ल्ड, लाईक रँकिंग वाईज. ते रँकिंग असते हर वर्षी एका डीजेची, नंबर 1 डीजे ऑफ द वर्ल्ड, आणि फ्रॉम पास्ट 10 years ही इज बीन ऑन टॉप 10. हे जास्त मुश्किल आहे.
तुम्ही 1 वर्ष, आणि ही वॉज नंबर 1 in 2011. देन अप्स अँड डाऊन्स काय 10 मध्ये असणं काय अप्स अँड डाऊन्स नसतं, टॉपच असतो माणूस तो. पण ह्याच्यात ही कन्सिस्टन्सी ठेवणं अगेन कन्सिस्टन्सी हे खूप मुश्किल आहे. जसं मी सांगितलं लास्ट वर्षी व्हॉट आर्टिस्ट युआर लिसनिंग यू नेव्हर नो, आणि तो माणूस कन्सिस्टंट नसेल. आज डेव्हिड गेटाचं कुठलंही गाणं ते बिलबोर्ड चार्टवर टॉप 100 मध्ये एक गाणं तरी असेल. कसं हे सगळ्या, जर हे एवढं इझी असतं तर सगळे का नाही करत आहेत. आज त्याने लाईक ते डीजेची जी लेवल आहे, ती जे स्टँडर्ड आहे ती या लेवलवर पोहोचवली आहे की त्याला बीट करणं इज अ व्हेरी नाईस चॅलेंज. त्या गोष्टीवर पोहोचणं की मला हे बनायचंय, मला काय नुसतं आता बोलतोच आहे, बॉलिवूडचे लोकांचे एस्पिरेशन असतात कुणाच्या तरी वेडिंगमध्ये, मोठ्या माणसाच्या वेडिंगमध्ये परफॉर्म करणं इज देअर एस्पिरेशन. हे काय एस्पिरेशन आहे? हे लोक असे मला का आवडतात, कारण की त्यांना माहिती नाही काय चालत, बट तरी रिस्क घेऊन उतरले आणि चाललंय त्यांचं त्या ह्याच्यामध्ये. सो दॅट्स व्हॉट आय लाईक की, आणि डेव्हिड गेटा ऑलवेज हॅज बीन माय बिगेस्ट इन्स्पिरेशन. आणि मराठीमध्ये अजय अतुल सर, लाईक म्हणजे बाय डिफॉल्ट आय डोंट थिंक सो त्यांच्याहून दुसऱ्या कोणी एवढी लेवल एलिव्हेट केली. लाईक त्यांचं असं आहे की आता तुमच्याकडे अलेक्सा किंवा काय असेल ऍपल म्युझिक, प्ले मराठी म्युझिकला पहिला अजय अतुल येतं. दे आर मराठी म्युझिक राईट नाव, लाईक दॅट पर्सन इज मराठी म्युझिक. ते नाव झालेलं आहे आणि खूप मेहनतीने झालेलं आहे. असंच एखाद्या गाणं हिट झालं, व्हायरल झाले नाही आले ते. सो ते त्यांची पण कन्सिस्टन्सी तेवढीच आहे. कधीपासून ते काम, चमचम करता गाणं त्यांनीच बनवलं ना, चमचम करता गाणं त्यांनी बनवलंय. अगबारीचे आय गेस दॅट वॉज देअर फर्स्ट मूवी इन साऊंड ट्रॅक. मल्हारवारी, मनोधाण वाऱ्याचे आज पण लोक ऐकतात. आता जसं आधी प्रश्न विचारला की जुनी गाणी लोक आज ऐकतात, हे लोकांनी पण ट्रेंडिंग कधी फॉलो नाही केलं. अजूनही पण मी व्हेनेवर आय लिसन टू देअर म्युझिक, दे आर ओपन टू थिंग्स. आणि ट्रेंडिंग वगैरे असं नाही करत. त्यांना बनवायचं, त्यांना जसं आवडतं तसं बनवणार. अँड दॅट इज रिअली इम्पॉर्टंट आर्टिस्ट फील्डमध्ये, कारण की त्यात फेलियर चान्सेस आहेत. पण तरच तर एक काहीतरी सक्सेस होईल ना. तुम्ही नेहमी हर एक गोष्टी सक्सेसच करायला बघा. पण आता कन्सिस्टन्सी आली की रिपिटेशन पण येतं, असं तुला नाही का वाटत? येतं ना. मग त्याच्यावर आपण कसं काम करावं? ते ह्युमन ब्रेन ऑटोमॅटिक करतं. एक आर्टिस्ट ना लगेच बोर होतो. हे आर्टिस्टचं एक प्रो पण आहे, कॉन पण आहे. तो लगेच बोर होतो. कसलं आहे, तुम्ही त्याला एक गोष्ट खायला पण द्या, तिसऱ्यांदा तो बोर होणार. ऑब्झर्व करा, मी सुद्धा बोर होऊन जातो. एकच गोष्ट मी जास्त वेळ नाही करू शकत. तर ती कन्सिस्टन्सी, रिपिटेशन करणं गरजेचं आहे. चौथ्यांदा नवीन गोष्ट यायला, एकानंतर लगेच नवीन नाही येणार. मला ते करावं लागेल. ऍडिशनल गोष्टी जे खराब आहेत, एक आर्टिस्ट सुद्धा पेंटिंग करताना त्याला खराब पेंटिंग बनवावे लागणार, 9व्यांदा नवीन पेंटिंग किंवा काहीतरी यायला त्याला बोर व्हायला लागेल थोडं स्वतःशी, मगच ते होणार. सो रिपिटेशन आलं तरी यू हॅव टू स्टिक. रिपिटेशन मुळेच तो पुढे जाणार. आणि त्याला बोर होणं, जसं मी सांगितलं, बोर होणं गरजेचं आहे ना. त्याला ते फेलियर दिसणं गरजेचं आहे. त्याला फेलियर दिसेल मगच तो समजेल की हे नाही, रिपीट आहे, मला नाही आवडत आहे. आणि म्युझिकमध्ये तर असं आहे, लाईक आय हॅव सीन दिस इज द एक्सपिरियन्स विथ मोस्ट ऑफ द आर्टिस्ट. एव्हरी नेक्स्ट सॉन्ग, एव्हरी न्यू सॉन्ग ऑलवेज फील्स बेटर देन द लास्ट सॉन्ग, विच इज नॉट ट्रू फॉर, त्याला वाटत असेल ते, बट लोक खरंच वर्डिक्ट तर लोक देणार की खरंच काय चांगलं होतं ते. तर ते आहे ऍक्च्युली कन्सिस्टन्सी ठेवायला तर लागणं. जसं मी पर्सिस्टन्स सांगितलं, तेच आहे ना. ते बनवावं तर लागणारच ना कॉन्स्टंटली. एक बनवलं, दुसरं बनवलं, तिसरं बनवलं. तर माझं तर असा रूल आहे, एव्हरी वीक आय मेक अ सॉन्ग, मिनिमम 1 सॉन्ग. तसं जास्त पण बनवतो, पण मिनिमम 1 सॉन्ग बनवायचं, एक व्हिडिओ जसा टाकायचा, हे ठेवायचंच टिल आय एम लाईक ओल्ड. मात्रा होऊ दे, माझं करिअर चालू दे, नाही चालू दे, हे त्यासाठी बनवलंच नव्हतं. पण डीजे मध्ये करिअर फायनान्शियली किती सोपं आहे? इनिशियली कमी आहे. रिझन मी सांगतो, सिम्पल आहे, सॅच्युरेशन आहे मार्केटमध्ये. सप्लाय एवढी आहे, डिमांड एवढीशी आहे. अशा मार्केटमध्ये ते असं कमीच असणार सगळं, काय कोणाला जास्त पैसे भेटणार नाही. आता त्याच्यात तुम्हाला जर युनिकनेस क्रिएट केली तुम्ही, मग तुमची डिमांड वाढेल. त्याच्यासाठी मग तुम्हाला प्रोड्यूस करावा लागेल. फक्त डीजे नाही चालणार आज.
जसं आता तुमचा मनात चॅनल आहे, आधीच्या जमान्यात हा चॅनल करायला अजून 10 लोकांची टीम लागली असती, पण आता तुम्हीच लोक चालवताय. तर तुम्ही 10 लोकांच्या भरोश्यावर राहिला तर तुमचं चॅनल चालेल का? तुम्ही मल्टी टॅलेंटेड आहात, तुम्ही मल्टिपल गोष्टी करू शकता, म्हणून ते चालतंय. सेम गोष्ट टू डीजेइंग. डीजे फक्त असा विचार करेल की मी तर फक्त डीजेइंग करतो, मी थोडी म्युझिक प्रोड्यूस करतो, असा विचार करशील तर भाई तुला पैसे नाही भेटणार. तर यू हॅव टू थिंक दॅट वे की आता जर डीजे मी प्रोड्युसर तर एक गोष्ट बोलला, सोशल मीडिया माझं मी मॅनेज करतो, मी माझं डिझाईन स्वतः करतो, माझे 90% फ्लायर्स मी डिझाईन करतो, मी लिंक बनवणं, मार्केटिंग करणं सगळं मी करतो. आता हेच गोष्ट मला आधी करायला लागली असती 1995 मध्ये 10 लोकांची टीम ठेवायला लागली असती करायला, एवढीची गोष्ट करायला. ते मला करावंच लागणार. आय डोंट हॅव एन ऑप्शन राईट नाव द एज इज व्हेरी कॉम्पिटेटिव्ह. आज जर 5 गोष्टी करायला लागतायत, आता AI आल्यामुळे तर पुढे जाऊन 10 गोष्टी करायला लागणार आहेत. एक माणूस सगळं करेल. यू नेव्हर नो, एक पॉडकास्ट एक माणूस चालवतोय, सगळं करतोय. ते ड्रोन कॅमेरा लावलेले, कंट्रोल केले, बटन दाबले, इथे एकच माणूस जो बोलतोय तोच कंट्रोल करतोय, तोच एडिट करतोय, तोच सगळं करतोय. नेव्हर नो, दिस कॅन हॅपन आणि होणार आहे पुढे जाऊन. तर जर तुम्ही मल्टिपल गोष्टी नाही करत आहे तुमच्या करिअरला फुलफिल करा, तर तुम्हाला तेवढेच पैसे भेटणार जेवढे त्या जॉबचे तुम्ही कमवताय तेवढे. ते कमी होत जाणार आहे बाय द टाइम. डीजेइंगचं पण तेच होणार आहे. पुढे जाऊन डीजेइंगला खूप कमी पैसे भेटतील, फक्त डीजेला. कारण की इक्विपमेंट ऍडव्हान्स होत चाललेलं आहे, टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत चाललेली आहे. आले पण आहेत किती सॉफ्टवेअर AI बेस्ड. ते तुम्ही गाणी टाका त्याला ते ऑटोमिक्स कर, सगळं स्वतः करणार ते. आता हे नाही सांगायचं की डीजेचा जॉब त्याने गेला, बिकॉज डीजे हॅज अ मच मोर हायर रिस्पॉन्सिबिलिटी. त्याला मेंटेन करायचे क्लब वाईब वगैरे, दॅट इज ऑल देअर. बट हे होऊ शकतं. 10 वर्ष आधी कोणी इमॅजिन केलेलं का की कोण एका फोनवर कंटेंट क्रिएशन कंपनी बनवू शकतं? कोण आज एक फोनवर फक्त व्हिडिओ एडिटिंग करून ब्लॉग चॅनल बनवू शकतात लोक, स्वतःचा चॅनल बनवू शकतात लोक. आधी चॅनल बनवायला 10 लोकांबरोबर भेटायला, मीटिंग करायला लागायचं, आता नाही लागत. 10 years डाऊन द लाईन व्हॉट विल हॅपन विथ दिस करिअर, यू नेव्हर नो. तर करिअरमध्ये पैसे तर असं डिझाईनच नाही, हर गोष्टी जी हायेस्ट अर्निंग करिअर आहे ना, काय आपलं हे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, त्याच्यात पण तुम्हाला काय, जर तुम्ही फक्त एक गोष्टीवर आहे, एक लँग्वेज येते तुम्हाला फक्त, कसं होणार? तुम्हाला जॉब पण त्याचीच भेटणार, मग टेस्टिंगची भेटणार, हे टेस्ट कर बघ आहे का नाही त्याची भेटणार. तुम्हाला 10 गोष्टी आल्यावर तुमचं ते वाढणार ना. तर ते हर करिअरमध्ये आहे. या करिअरमध्ये बिईंग इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह ना, कारण की डीजेइंग हे म्युझिक कुठलं काय प्ले करतो आणि पैसे तर कमी असतात, बट एक असं ऑप्शन्स पण मल्टिपल आहेत. आता डीजेइंगमध्ये एक प्रकार असतो इन हाऊस डीजेइंग, लाईक ज्याला रेसिडेंट डीजे बोलतो आपण. क्लब हायर करते त्याला की एव्हरी वीकेंड यू कम, एव्हरी डे यू कम हिअर, यू प्ले. सॅटर्डे संडे कुठला तरी दुसरा डीजे, यू हॅव टू मेंटेन साऊंड वाऊंडचं सगळं काम. तुला प्लेयरचं कधी काय प्रॉब्लेम झाला, यू हॅव टू हँडल दॅट. सो इट्स अ जॉब. यू कॅन टेक अप दॅट जॉब, यू कॅन डू दॅट जॉब फॉर अ वाईल, देन अपग्रेड टू समथिंग. काय लोक वेडिंग्स करतात, इव्हेंट्सचे डीजेंग असतात, वेडिंगचं डीजे वेगळा प्रकार आहे. देअर यू कॅन्ट से की मी हेच प्ले करणार, तुम्हाला ते वेडिंग मला जो बोलतो ते करावं लागणार. इट्स अ प्रायव्हेट पार्टी. वेडिंग झालं. आणि ते तिसरं जे मी करतो, where you are an artist and DJ. You are playing what your music is and you are making it and you are playing it. आणि तुम्ही तुमची फॅन फॉलोइंग वाढवताय, कम्युनिटी वाढवताय, ते एक प्रकार आहे. एव्हरीथिंग रिक्वायर्स टाइम. पैसे तिघात भेटू शकतात, हर गोष्ट तिघांमध्ये बिगिनर, इंटरमिडिएट, ॲडव्हान्स स्टेज आहे. मी पण म्युझिक प्रोडक्शन 7 वर्ष करायचो, मला काही भेटलं नाही, ते आता भेटतंय. कारण की मी काहीतरी दुसरं करायचो. माझं असं होतं की मला नाही बनायचं वेडिंग डीजे आणि रेसिडेंट डीजे. मी माझी जी स्किल शिकलोय इंजिनिअरिंग आणि डिझाईन, मी ते वापरून तो जॉब करेन. कारण की मला ते जॉबच करायचं, मला तसं करायला आवडेल. डीजेइंग ह्या गोष्टीला मी जॉब सारखं नाही बघत, हे मी फ्री बघतो. माझं फ्री माइंड पाहिजे. मी कुणासाठी तरी नाही करणार, ऑडियन्ससाठी करणार, बट ते प्रेशर नाही पाहिजे मला. माझ्यावर कोण नको आणि त्याचं जॉब सारखं नाही ट्रीट करायचं मला त्याला. तर म्हणून मी तसं ऑप्शन घेतलं आणि आय थिंक सो आजच्या काळात दॅट इज द बेस्ट ऑप्शन. ह्यासाठी नाही की ते मी केलंय म्हणून, कारण की आपलं खूप ऑर्थोडॉक्स फॅमिलीज आहेत. तुम्ही डायरेक्ट डीजे बनायचं असं बोलणार, सगळे ॲग्री नाही करणार, घरचे नाही करणार. आता आणि इट्स नॉट लाईक दे आर रॉंग ऑर ते तुमचं वाईटचा विचार करतात, ते तुमच्या चांगल्याचा विचार करतात म्हणून ते नाही बनायला सांगतात. त्यांना माहिती. रिॲक्शन कशी होती?
तसंच असणार. तुला हे काय आहे, हे काय करतो, कुठला आई बाप, अरे वा आमचा पोरगा डीजे बनणार आहे, 10 लोकांना सांगणार बाहेर जाऊन? नाही सांगणार. इंजिनियर झालं तर अख्खा सोसायटीला पेढे वाटणं है ना. आहे ते आता, ते दिस इज द रियालिटी. आता ह्याला मी डिनाय नाही करू शकत. तर तुम्ही जेव्हा जॉब करता आणि तुम्ही जेव्हा हे पण बॅलन्स करता, तुम्ही स्वतःला एक अनकम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये टाकता. त्याच्याने तुमची क्रिएटिव्हिटी पण वाढेल आणि तुमचं काम पण वाढेल. तुम्हाला पैसे आले, तुमचं माइंड फ्री राहील, तुम्ही तुमचं काम करू शकता. तुम्ही फक्त ते कराल, तुम्हाला पैसे नाही भेटणार, मग तुम्हाला वाटेल ते आलेलं काम कराल, तुमचं काम मग खराब होणार. तुमचं जे करायचं होतं ते पण गेलं कामात आणि पैसे पण नाही भेटत. सो आत्ताचं मल्टीटास्किंग एज आहे. जेन झी इज कम्प्लिटली मल्टीटास्करच बनणार आहेत सगळे. आता 15-18 वर्षाचे लोक कंपनी फाउंडर आहेत, चालवत आहेत कंपनी, प्रॉफिटेबल कंपनी. दिस वॉजंट पॉसिबल बिफोर. कारण की त्यांनी मल्टीटास्किंग शिकली आहे, त्यांना समजलंय मल्टीटास्किंग कशी करायची. तर आय थिंक सो कुठल्याही फील्डमध्ये जाण्यासाठी, डीजेमध्ये पण येण्यासाठी तुम्हाला जे लॅक आहे ते शिकून घ्या. आता जसं मला होतं, मला मिक्स मास्टरिंग नव्हती येत, तर मी एफर्ट टाकले शिकायला. त्याला ऑप्शन नाही आहे, मला शिकावंच लागेल. मिक्सिंग मास्टरिंगचे पण प्रोफेशन आहे बाय द वे. देर आर कंपनीज, देर आर पीपल हू डू मिक्सिंग मास्टरिंग फॉर यू. यू पे देम, दे मिक्सिंग. माझ्याकडे पैसे नव्हते, मी काय करू? मी असा ऑल्टरनेटिव्ह बघितला की बाबा मी एवढे पैसे स्पेंड नाही करू शकत मिक्सिंग मास्टरिंगला. आणि मिक्सिंग मास्टरिंग जे इंजिनियर असतात ते लेबल्ससाठी कामं करतात. दे कॅनॉट डू इट फॉर अ स्मॉल प्राइस. त्यांचं मोठ्या मोठ्या लेबल्सची कॉन्ट्रॅक्ट असतात. तर ते एक जॉब आहे. प्रोडक्शन एक जॉब आहे, म्युझिक प्रोडक्शन, स्वतःचं म्युझिक प्रोड्यूस करणं, रिमिक्सेस करणं, वॉटेवर. आय गेस डीजेजने आतापासून हा विचार केला पाहिजे की प्रोडक्शन पण डीजेंग मध्ये इन्क्लूड आहे. ते येत नाही म्हणजे तुम्ही डीजे नाही. सॉरी टू से, बरेच डीजे मला एग्री नाही करणार या गोष्टीवर. म्हणजे मला जर बरेच लोक बोलतात काय डीजे पण जॉब असतो वगैरे, काय नाही तुमचा जॉब. सॉरी टू, सगळे इक्विपमेंट इझी टू यूज आहेत. माझा मित्र आहे, लॉयर आहे, तो 2 दिवसात डीजिंग शिकला माझ्यावरून. ते एवढं इझी आहे, इतकं इझी बनवून ठेवलेत ना आजकालचे इक्विपमेंट्स की तुम्हाला जास्त मेहनत करायची गरजच नाही. आय कॅन टीच यू इन लाईक 4 hours मध्ये. आय कॅन टीच यू हाऊ टू डीजे. इट्स सो इझी. तुमचं स्वतःचं गाणं जोपर्यंत नाहीये, मग तुम्हाला आता तू मला सांग, अशी स्किल जी 4-5 तासात शिकता येते, हाऊ कॅन यू डिमांड मनी फॉर दॅट? नाही शिकू शकत ना. आता जसं अजून अशी बरेच स्किल आहे जे आधी टाइम लागायचा, पण आता इट्स लाईक असं होऊन जातं ते 5 मिनिट. तर ते असंच होऊन जातं. तर वाय शुड आय डिमांड स्पेंड समथिंग ऑन दॅट? नाही करणार. तर तेच आहे की आता डीजेसला हे समजलं पाहिजे, म्युझिक प्रोडक्शन करणं हा नेसेसरी स्किल आहे. तुम्हाला ते यावंच लागेल. नाही आहे ते कसं पण शिका. इंटरनेटवर कचऱ्यासारखं कॉन्टेंट पडलेलं आहे, फ्री कॉन्टेंट आहे, कोणीही शिकू शकतो. लाईक मार्क माय वर्ड्स, कोणीही आजच्या डे मध्ये यूट्यूब खोलून डीजे म्युझिक प्रोडक्शन शिकू शकतं. नाही तर तुम्ही कुठेतरी ॲडिशनल कुणाला तरी कुठल्या तरी डीजेची मेंटरशिप घेऊन शिका, काहीतरी करा, बट ते शिकणं इम्पॉर्टंट आहे. आजकालच्या डीजेला काय वाटतं, ते काय असं फोटोशूट करतात हा, डीजे झाल्यावर ते असं असं करणार, फोटोशूट हे तर मला एवढं फनी वाटतं ना. ते भाई पॉइंट काय या गोष्टीचा? कंटेंट राहिला बाजूला, हा, म्युझिक राहिला बाजूला, आणि ते चेसिंग माय ड्रीम्स वगैरे काय ना काय लिहिणार ते. अरे पण तुझं हायच नाही ना काय, असं फोटो टाकून चेस करतोय ड्रीम. असं ते मिस डिरेक्शन खूप झालंय. आणि अजून एक गोष्ट, ही डीजे फील्ड बदनाम आहे बिकॉज ऑफ ड्रिंकिंग, ओव्हर कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल, स्मोकिंग. मी तरी काहीच नाही करत. कसं काय पॉसिबल आहे हे सगळे विचारतात मला. हेच मला हे प्रश्न लोकांना आहे की मी का नाही करू शकत, का नाही करू. लाईक वाय हॅव टू गिव्ह जस्टिफिकेशन दॅट आय डोंट डू ऑल दिस. लाईक हे दुर्दैव आहे. तू त्या फील्ड मध्ये आहेस. एक्झॅक्टली. ते एवढं त्यांनी खराब करून ठेवलंय, जे लोक होते ज्यांनी एक केलंय एवढं आपलं अल्कोहोल पिणं हे, की त्याच्यामुळे आमचं नाव खराब झालंय. तर माझं असं आहे की बाबा मी काही असो, छोटा डीजे असो, काही असो, मला बघून जो बनतोय ना त्याला तरी हे वाटलं पाहिजे की करायची गरज नाही. जर मी एक माणसाचा असा विचार चेंज करू शकणार, मला बस आहे, तो 10 लोकांचा करेल. पण मी तरी मला काही गरज नाही वाटत ते करण्याची. युजलेस वाटतं मला ते. पण म्हणजे जेव्हा हाय होऊन लोक समोर तुझ्या नाचत, त्यांनी करू दे ना, मी नाही करणार. मी हे नाही सांगत की अल्कोहोल बंद झाली पाहिजे जगातून.
माझा बिझनेस नाही होणार तर तसा विचार केला मी तर. Right. अल्कोहोल राहू दे, तुम्ही ऑडियन्स बघा, एक कन्झ्युमर आहे ना, त्याला नशेविषय करण्याचं ठीक आहे, करू दे त्याला, कारण की तो ते कन्झ्युम करतोय आर्ट. मी बनवतोय, मला ते करण्याची गरज नाही. मला फुल सेन्सेसमध्ये मला माहिती आहे मी काय करतोय. ते ज्याला करायचं ते दे आर एन्जॉईंग इट ना. पण अजून एक असतं बघ, आता माझं नाहीये पण जनरल सांगते की आता सिगरेट स्मोकिंग किंवा ती किक हवी असते, म्हणजे आर्टिस्ट लोकांना किक लागते असं एक मी खूप ऐकलंय. सगळे So, खोटाडे, हे काय खोटाडे काय, सगळं खोटं आहे. काय किक बिक काय गरज नसते. ते डीजे चांगले नाहीयेत. नाही मी फक्त डीजे स्पेसिफिक म्हणत नाहीये, आर्टिस्ट लोक की ते कारण पाहिजे, रिझन पाहिजे त्यांना काहीतरी ते करायचं. काही नाही, काही गरज नाही. सगळं करता येतं, तुम्ही ते बिना पण करता. ते नुसतं एक कारण पाहिजे की आम्हाला हे पाहिजे असं काय नाही. तू तर निर्वाणालाच पोहोचलाय असं म्हणायला लागेल. तू तर त्या स्पेस मध्ये जाऊन अजिबात करत नाही. इट्स अ व्हेरी, तुला वाटत नसेल पण खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. काही मला तेच सांग, मला तर पहिली गोष्ट असं वाटते की जर माझं चुकलं तर काय, प्ले करण्यात काय चुकलं, दिस पर्सन इज पेईंग मी ना, पैसे भरतोय त्याला, तर म्हणजे इट्स नॉट अ नाईस थिंग ना. समवन इज पेईंग यू फॉर समथिंग. उद्या तुम्ही या स्टुडिओचं भाडं देताय है ना, आणि ते कधी केलं तुम्ही तर त्याला आवडणार नाही ना, तर तुम्हाला नेक्स्ट टाइम नाही देणार वगैरे. तर तसं मला ते पण वाटतं की आय एम हिअर फॉर सम वर्क, सो लेट्स रिस्पेक्ट दॅट वर्क फर्स्ट. उद्या तिकडे जाऊन काय झालं नाही पाहिजे नॉनसेन्स. आणि ते काय काय लोक तर ड्रिंक नाही करत, स्मोक करतात. ते काय बोलतात, सायंटिफिकली रॉंग आहे हातात सिगरेट ठेवून डीजेइंग करणं. शॉर्ट सर्किट होऊ शकतो त्याने. लाईक लिटरली शॉर्ट सर्किट होतं, ते जळूच जाऊ शकतं. तुम्हाला वाटतं सगळं ओके तर ठीक आहे, मला ते अजिबात पटत नाही. आणि मी सगळ्या डीजेसला आणि यांना तरी रेकमेंड करतो, शक्यतो सोडूनच टाका. आज नाही सुटत आहे तुमच्याने तर ॲटलिस्ट पब्लिकली नका करू. किंवा तुम्ही जेव्हा प्ले करताय, तुम्हाला 10 लोक बघताय, तुम्ही तिथे, तुम्ही मेन आहात, तुम्ही डीजे आहात, नका करू. लपून लपून करा. तुम्हाला नाहीच सुटत आहे तर लपून लपून करा, लोकांच्या समोर नका येऊ. ही फील्ड एवढी बदनाम कशी झाली, त्याच्यामुळेच झाली ना. तुम्ही एवढं ते यू आर डुईंग इट व्हेरी पब्लिकली अँड यू आर लाईक ग्लोरिफाईंग दिस. जेव्हा मी जायचो दुसऱ्या गिग्सला बघायला सीनमध्ये कसं काय चाललंय, ते डीजेसला मी डायरेक्ट बाटली अशी पिताना बघितली आहे. इट इज मोर सॉर्ट ऑफ ग्लोरिफाईंगच, आणि ग्लोरिफाईंग आहे म्हणूनच ते नाही हेल्थला चांगलं. तुम्ही डायरेक्ट अशी दारू तोंडाला नाही लावू शकत. इट्स नॉट हेल्दी. तुम्हालाच प्रॉब्लेम होणार आहे. तो लंग्सला प्रॉब्लेम होणार, गोष्टीला प्रॉब्लेम होणार. आणि त्याच्याहून बियॉन्ड तर ते तर कमीच आहे. लोकांना वाटतं की डीजेसाठी हे तर पाणी आहे, ते तर करत असतील ड्रग्स कॉन्स्टंटली. त्याच्यावर तर ते तर लेबलच लागलेलं आहे की हा डीजे हा तर सगळं करत असेल. ते तर माझं की मी अजिबात काय करत नाही. मुली का नाही आहेत या फील्ड मध्ये, म्हणजे आहेत का, म्हणजे मला माहिती आहेत पण कमी आहेत. आणि हा प्रॉब्लेम जरा असा वर्ल्ड वाईडच आहे. अच्छा, असा इंडिया असा नाहीये, पण बाहेर हा प्रॉब्लेम आता ब्लर झालेला आहे. बाहेर एवढा राहिलेला नाहीये. कारण की डीजे मॅगची जी लिस्ट असते टॉप 100 डीजेसची, त्यांनी अजून एक लिस्ट बनवली हाऊस आणि टेक्नॉलॉजी, ज्याची पहिली नंबर 1 एक फिमेल आहे. आणि असं नाही की बाकी फिमेल आहेत. शी इज इन कॉम्पिटिशन नंबर 1 विथ एव्हरीवन. असं आहे. अँड एव्हरीवन इज प्राऊड ऑफ दॅट. अँड शी इज अ डच पर्सन. तर आणि कारण की मी ॲम्स्टरडॅमला गेलेलो, तर तिथे मी नोटीस केलं की कम्पेअर्ड टू आवर कंट्री, दॅट कंट्री इज मच ओपन माइंडेड इन रिस्पेक्टिव्ह टू मेन अँड विमेन. ते तसं ते बाउंड्रीज नाही आहेत त्यांना. लाईक मी बघितलं की बिंदास पुरी सायकलवर रात्री 12 वाजता एक पार्टी दुसरी पार्टी जात आहेत फ्रीली, पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करतायत. आता जसं मी ओव्हरनाईट पार्टीज करतो वगैरे काय करतो, आय नो देर आर सर्टन वुमेन, आय रिस्पेक्ट देम, जे करतायत ना या सिच्युएशनमधून पण करताना, आय रिस्पेक्ट देम मॅसिव्हली. बट ते दुसऱ्या पोरींना करणं ते जरासं मुश्किल वाटतं, कारण की मे बी त्यांच्यात तेवढं करेज नाही. दिस इज हॅव टू से दिस इज अ मॅन डॉमिनेट फील्ड, नाईट लाईफ फील्ड आहे. रात्री यू हॅव टू प्ले हे करतात. पण तेच ॲज अ सेट की जे करतायत, आय हॅव मॅसिव्ह रिस्पेक्ट टू देम. बट मला असं वाटतंय की जे करतात पण आहेत ते त्यांच्यातच बेस्ट फिमेल डीजे बनायला बघतायत, विच डझंट मेक सेन्स.
देर इज अ ऑल्टरनेट रँकिंग इन इंडिया, बेस्ट टॉप 100 फिमेल डीजेस. लाईक वाय शुड बी देअर अ कॅटेगरी इन डीजे? का करायला पाहिजे? हा, लाईक कॅटेगरी काय आहे त्याच्यात? डीजेंग आहे. ती कशी फॉरेन मध्ये नंबर 1 झाली ना ती? तिचं कुठे कॅटेगरी? आणि इव्हन इन डीजे मॅक टॉप 100च्या लिस्टमध्ये बरेच फिमेल्स आहेत त्या लिस्टमध्ये. सो आय थिंक सो फिमेल ते लॉजिक जे आहे प्रोड्यूस पण मला ते पायंडा पडल्यासारखंच झालंय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कॅटेगरी मेल फिमेल प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे गरज नसलेल्या म्हणजे एक वेळ स्पोर्ट्स मध्ये आपण समजू शकतो की हा, स्पोर्ट्स मध्ये अंडरस्टँड ते, हा, काय की दॅट इज अ व्हेरी डिफरंट थिंग. एक्झॅक्टली. पण आता डीजे मध्ये कॅटेगरी असण्याचं काय? त्यात कसली कॅटेगरी असली पाहिजे? तर ते आय गेस तो जो हा रूल पण आहे की प्रोड्यूस केलं पाहिजे, ते त्यांना पण अप्लाय होतं. कारण आय हॅव सीन व्हेरी लेस female DJs and music producers. In music business, there are many female music directors. जसं स्नेहा खनवलकर is one of the top names in that. But DJs मध्ये आय डोंट सी एक पण फिमेल डीजेचं गाणं आलेलं. आणि आलंय तरी पण इट्स लाईक आलं आणि काय कुठेतरी गेलं ते व्हॅनिश. सो ते त्या लेवल पर्यंत मे बी आहे ना. बट आय थिंक सो ते हळूहळू होईल. ते आता स्लोली थिंग्स आर चेंजिंग. ॲटलिस्ट इन मेट्रो सिटीज लाईक बॉम्बे, पुणे. दुसरीकडे अजून हा प्रॉब्लेम आहे की जे आणि ते आय गेस ते खूप इंडियाचं, देर आर सर्टन युनिव्हर्सिटीज इन इंडिया विच लाईक ते काय बोलतात को वर्किंगला सेफच नाही समजत. लाईक कॉलेजमध्ये यू शुड कीप दॅट थिंग ना, की म्हणजे बरं की नाही मुलगा मुलगी नाही, वेगळेच असं कॉलेज लेवलपासूनच येते. सो तेव्हापासूनच त्यांच्या जे डोक्यात हेच भिलून ठेवलं आहे की नाही अनसेफच आहे ना, असं आहे ना तसं आहे, तर ते जरा प्रॉब्लेमॅटिक होतं. बट ठीक आहे, आय थिंक सो एव्हरीथिंग टेक्स टाइम है ना. उद्या आधी तर लोक बोलायचे मराठी होणारच नाही, काय चालणार नाही. आता होत आहे तर मे बी ती गोष्ट पण थोड्या टायमाने डेफिनेटली होईल. ते जे एक असतं ना, म्हणजे तुझ्या तालावर लोक नाचतायत, हे फिलिंग, म्हणजे ही म्हण आहे खरी मराठीमध्ये, पण ही लिटरली खरी आहे तुझ्या बाबतीत, की बाबा मी काहीतरी प्ले करतोय आणि माझ्या म्युझिक वरती लोक ट्रिप करतायत किंवा वाईप करतायत. सो व्हॉट इज दिस फिलिंग? म्हणजे काय फिलिंग असतं त्या मोमेंटला तुझ्या डोक्यात किंवा मनात? मला तर म्हणजे एक तर हे आहे की ते मला ते बाळासारखं फील होतं की त्याला कधीपासून ते खेळणं पाहिजे होतं आणि ते आता आलं हातात त्याच्या. सो मी ते बरेच मजा येते त्याला. मला इफेक्ट्स प्ले करताना कधी कधी लोकांना टीज करायला की नाही आता बाबा हे येणार आहे, पण मी ते डाऊन केलं, सिंग समथिंग लाईक दॅट. ते सगळं करतो मी. शक्यतो काय, मी माईक वापरतच नाही. अच्छा. मी नाही बोलत इंटरॅक्शन. ओके. माझं असं म्हणजे दिस इज माय ओन कॉन्ट्रॅडिक्टरी ओपिनियन, कारण की मी आधी करायचो. अच्छा. खूप करायचो, अतिशक्ती बोलायचो माईकवर. पण नंतर मला असं वाटलं, नंतर आय ऑब्झर्व लॉट ऑफ हाऊस डीजेस आणि मी ते लोक नाही करत. अँड दॅट्स अ रिझन बिहाइंड दॅट. हाऊस म्युझिक हे रेपिटेटिव्ह जॉनर आहे. वी हॅव, म्हणजे आय नो दॅट, मला माहिती आहे लोक त्याला बोलू दे तेच काय वॉट एव्हर, बट ते रेपिटेटिव्ह जॉनरच आहे. लाईक ऑल अदर जॉनर्स इन द वर्ल्ड. ड्रम लूप रिपीट होतोच. ते तुम्हाला समजत नाही, याच्यात फक्त समजतोय, अजून काय फरक नाही. तर ते रेपिटेटिव्ह जॉनर असल्यामुळे जेव्हा एक हाऊस बीटमध्ये ते रिपीट होतं, जेव्हा तुम्ही मध्ये माईक घेऊन बोलतात लोकांचा फ्लो तुटतो ऑब्व्हियसली. म्हणजे इमॅजिनच नाही होते मला. ते काही अँकरिंग नाहीये किंवा असं नाहीये की अरे कम ऑन एव्हरीबॉडी आणि वगैरे करून करतात. बघ ठीक आहे, देर आर सर्टन टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक म्युझिक वेर यू नीड टू डू दॅट, बट आय डोंट फील आय शुड डू दॅट. तर मी स्टार्टिंगला बोलतो आणि एंडला बोलतो. ओके. स्टार्टिंगला बोलतो माईक गेल्यावर, कारण की पीपल आर एक्साइटेड टू सी मी. असं तू डान्स करतोस त्यांच्याबरोबर? मी माझ्या तर डान्स करतो. मला डान्स करायला आवडतं. ते माझं एक पॅरलल कार्डिओ होऊन जातं प्लेइंग करता. सो दॅट इज अ हेल्थ बेनिफिट. प्लेइंग करता एक चांगलं 10,000 स्टेप होऊन जातात फोनमध्ये. ते आवाज केवढा मोठा असतो? म्हणजे इन क्लब इट्स स्टील कंट्रोल्ड. अच्छा. क्लबमध्ये काय एवढा इश्यू नसतो. आपण आउटडोअरमध्ये, मी कॉलेज शोज केलेत आउटडोअर आणि तिकडे साऊंड बऱ्यापैकी चांगला होता. ओके. पण हे जे रोड शोज होतात, त्याचे मला बरेच लोक क्वेश्चन विचारतात की ह्याच्याबद्दल तू काय म्हणतोस. एक्स्ट्रीम लाऊड साऊंड लावतात.
रोड शो एक्स्ट्रीम, लाईक इट्स सो एक्स्ट्रीम की कोणतरी बहिरा होऊ शकतो. यू डोंट नीड सो मच ऑडिओ. आणि तो ऑडिओ जर बघायला गेलो ना, इट्स नॉट इवन वेल प्लेस्ड. ऑडिओला प्लेस करायची म्हणून एक पद्धत असते. इट्स नॉट इवन वेल प्लेस्ड. नो अकूस्टिकली राईट नाही आहे ते गाणं. आणि असं आहे का की बाबा नाही हे एवढूच 1 डेसिबल प्ले कमी केलं तर काय त्याच्यात येणार नाही, असं तर काय नाही आहे. तर ते कुठेतरी कमी झालं पाहिजे. आय थिंक देयर इज अ कॉम्पिटिशन बिटवीन 2 डीजेज आणि इतकं ते रिअली ऑनेस्ट ते दाखवा तुम्ही तुमच्या ह्याच्यातून. मला ते नॉनसेन्स वाटतं ते. वाय इज दॅट अ कॉम्पिटिशन? लाईक कॉम्पिटिशन काय आहे? हे गाणं लाऊड का वाजता आणि गाणं कमी का वाजता? आणि व्हॉल्यूम वाढवण्यात तुमची काय क्रेडिबिलिटी काय आहे की नुसतं तुम्ही व्हॉल्यूम जास्त दाखवून तुमचा व्हॉइस जास्त मोठा होणार आहे आणि म्हणून तुम्ही जास्त चांगले ठरणार किंवा मोठे ठरणार? नाही ठरत त्या गोष्टीचं. ते मला जर असं वाटतं की हे म्हणजे समवन नीड्स टू ऍड अ कंट्रोल टू दिस थिंग. काहीतरी रूल आणून काहीतरी काय आय डोंट नो, बट दिस इज अनसेफ आहे. अनसेफ गोष्ट आहे ती. आणि मी जेव्हा पुण्यात हे नोटीस केलंय, अतिशोक्ती होते ही गोष्ट. मुंबईत तरी कंट्रोल काय कंट्रोल असतं. मुंबईत मी असं एवढा जोरात नाही बघितलं जेवढं पुण्यात बघितलंय. आणि ह्याच्या मागे ते ज्यांचं असतं त्यांच्या नावामुळे त्यांना कोण काय बोलत नाही की नाही करायचं. ते लोक त्या गोष्टी प्रमोट करतात. सो ते जरासं एक किचकट गोष्ट चालली. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, जे गावातले लोक जे डीजे बनायचं ऍस्पिरेशन ठेवतात पोरं, ते हे सगळं बघतायत. आता त्यांच्या ऍस्पिरेशन मध्ये तेच होऊन जाईल मग. असं आहे. तर जे डीजेस त्या पॉवरमध्ये आहेत की मे बी त्या एरियात त्या तसल्या फॉर्म ऑफ डीजिंग मध्ये फेमस आहेत, ऍटलिस्ट तुम्ही नका प्रमोट करू. काय तुम्हाला बघून पोरं करतायत आणि त्याशिवाय तुमच्या हातात आहे सगळं. तुम्ही आहेत काही असं, तुम्ही ते कंट्रोल करताय ती गोष्ट. तुम्ही कमी करू शकता, तुमच्या हातात आहे सगळं, पण नाही करत. तर तुम्ही जे आहेत नाही त्यांचा पॉवरचा जो आणि तो रीच त्यांचा पॉवर आहे. एक रुरल ऑडियन्सचा एक रीच असणं आणि फॅन फॉलोइंग असणं एक पॉवर आहे. तर त्या पॉवर जर तुम्ही घाण करताय का तुम्ही त्याच्यात काहीतरी सेन्स बनवताय ते तुमच्यावर आहे. मी तर मध्ये ऐकले ते जे लेझर यूज करतात त्याच्याने कॅमेरा तर उडतोच, लोकांचे डोळे आंधळा शकतो माणूस. जर तुमच्या पार्टीमुळे कोण आंधळा झाला पण माहिती आहे किती वर्स्ट गोष्ट आहे ती. एक आंधळ्या माणसाला काही दिसत नाही, काही उद्यापासून त्याला तुझ्या पार्टीमुळे उद्यापासून काही दिसणार नाही. कुणाला दाखवण्याची कॉम्पिटिशन आणि कोण जिंकला त्याच्यात काय फरक पडतो त्या कॉम्पिटिशनचा. बहिरा आला काय फरक पडतो त्या कॉम्पिटिशनचा. तर ते लोकांना समजत नाही. उगाच लोकांना ते शो ऑफ आणि ते सगळं करायचं असतं. ते तुला म्हणजे हा असाच प्रश्न आहे, काही मोटिव्ह नाही आहे त्याचं की स्वतःला म्हणजे असं काही काही लोकांचं कसं असतं की ते ऑनस्क्रीन एखादा कॉमेडी ऍक्टर आहे तर तो त्याच्या ओरिजिनल लाईफमध्ये किंवा त्याच्या बाकी लाईफमध्ये खूप शांत किंवा खूप असा संयमी असा असतो. तर तुझं तसं काही आहे का की तुला खूप म्हणजे तू लाऊड खूप लाऊड म्हणजे म्युझिक असा म्हणजे व्हायब्रंट म्युझिक वाजवतोस पण तुला आवडताना खूप असं शांत सोलफुल असं कमीच ऐकतो, म्हणजे कमी व्हॉल्यूम मध्ये गाणे ऐकतो. पण मला आवडतं असं नाही लाऊड म्युझिक नाही आवडत. नाही लाऊड नाही म्हणत आहे मी. एक असतं ना टाईप सोलफुल म्युझिक किंवा चिअरफुल म्युझिक. नाही मी केलंय की आय हॅव स्टॉप्ड कॅटेगरायझिंग म्युझिक. ओके. मी काही पण ऐकतो आता. मी म्युझिकला एका क्लीन स्लेट सारखं बघतो. ते गाणं 10 लोकांना शिव्या घालू दे, मला काही फरक नाही पडत. मला ते कसं वाटलं, मला ते डान्सेबल वाटतंय का काय चांगलं वाटतंय वाईट वाटतंय त्याच्यावर डिपेंड आहे ते सगळं. लोक त्याला शिव्या घालू दे, अख्खं जग शिव्या घालू दे, त्याला मला काही फरक नाही पडत. तर ते मला मी म्युझिककडे तसं बघायला बघलं कारण आय एम अ क्रिएटर नाव. आय कॅनॉट लुक ॲट सम माय ओन टेरिटरी ॲज अ ऑडियन्स. मी ऑडियन्स नाही राहिलो आता. सॉरी टू से, लाईक मी म्युझिक ऐकेल मला ऑटोमॅटिकली ते ड्रम्स आणि इकडे फिरत असतील, हे इकडे बेस एवढा आहे सगळं. आय एम नो लॉंगर एन ऑडियन्स. इवन दिस हॅपन्स टू डिरेक्टर्स, मूवी डिरेक्टर्स. ते लोक पिक्चर बघतात, ते लोक ऑडियन्स नाही राहिले आता. तुमच्याकडे ते नॉलेज आली, ते कर्स ऑफ नॉलेज आहे तुमचं आता. ते तुम्ही आता यापुढे ऑडियन्स नाही राहिले. तर जर आता मी ऑडियन्स नाही तर ऑडियन्ससारखा विचार करणं पण बंद केलं पाहिजे जरा. आता ओपन माइंडेड गोष्टी बघितल्या पाहिजे. कारण की बरंच कसं होतं, ऑडियन्स जज करते कुणाच्या गाण्याला बेस्ड ऑन देअर कॉन्ट्रोवर्सीज हॅपन है ना. ह्याचं गाणं नाही, ह्याचा बॉयकॉट करायचं, हे नाही काय करायचं. अरे तो आर्ट वेगळा आहे ना त्याचं. तो आर्टिस्टच्या पर्सनल लाईफ असेल काय खराब, पण त्याचं आर्ट एक वेगळी गोष्ट आहे आणि आर्ट इमॉर्टल आहे. तो माणूस
ऑफ होईल कधीतरी. आर्ट ना ऑफ होणार. आज मायकल जॅक्सनची गाणी आहेत ना, मायकल जॅक्सन बरे नाहीये, तर आर्ट आणि आर्टिस्ट हे वेगळी दुनिया आहे. तुम्ही आर्टिस्टला, मी आधी असा विचार करायचो काय काय आर्टिस्टला मी हेट करायचो. दिस इज लाईक आय हॅव चेंज माय पर्स्पेक्टिव्ह आता जस्ट लाईक फ्यू मंथ्स अगो, की आर्टिस्टला मी जरी हेट करत असलो त्याची गाणी तरी ऐकायचे आणि बघायचं कुठलं गाणं चांगलं, जर आवडतं तर ते एक आवडतं गाणं म्हणून ठेवायचं. मला तो आर्टिस्ट आवडत नाही हे चुकी करायची नाही. तो आर्टिस्ट नसेल आवडत, तो पर्सनल लाईफमध्ये कसाही असेल, माझ्याशी कसंही वागला असेल, काही फरक नाही पडत. मला तो आर्टिस्ट भेटला आणि त्याने मला तोंडावर शिवाय जरी घातले, बट दॅट गाणं इज, ते गाणं चांगलं आहे, आय विल स्टील लाईक दॅट सॉन्ग. तर ते पर्स्पेक्टिव्ह चेंज करावं लागतं, कारण की ॲज अ सेट माझं ते गाणं आता ऑडियन्स नाही राहिलो मी. तुम्ही त्या फील्डमध्ये असतात एवढी नॉलेज येते, त्या फील्डचं कॉन्टेंट आता ॲज अन ऑडियन्स कंझ्युम करणं तुम्हाला मुश्किल आहे. सो ते झालेलं आहे. सो तर मी गाणी असे कसलीही ऐकतो, असं काही नाही की मी सॉफ्ट कधी काय. जेनझीज कुठल्या टाईपची गाणी ऐकतात? आणि तुझ्या म्हणजे आता मराठी जे तू प्रोड्यूस करतोयस तर ते ऐकण्यासाठी त्यांचा कसा रिस्पॉन्स असतो तुला? मला एवढं जेनझीचं इंटरॅक्शन नाही आहे, बट मला जेवढं समजतं की जेनझी, आता जेनझी आर एव्हरीवेअर ऑन इंटरनेट है ना, इन्फॉर्मेशन ॲक्सेस फार क्विक आहे त्यांना. त्यांना काय माहिती पाहिजे तर ते फटाफटची इंटरनेटवर जाणं हे बाय डिफॉल्ट त्यांच्या डोक्यात आहे, की काय समजत नाही इंटरनेटवर जावं हे भेटेल, काय समजत नाही इंटरनेटवर हे भेटेल. सो ते खूप इन्फॉर्मेटिव्ह आहेत. ते लोक, जेनझीज आर दोज पीपल जे लोक ओल्ड पिक्चर बघतायत, काय ना काहीतरी हिस्ट्री डग आउट करतायत. मार्वलचं जर काय बघतील त्याचे कॉमिक जाऊन काय वाचतील. आम्ही नाही करायचो ते, काय ॲक्सेसच नव्हता कुठून बघणार. हे लोकांच्याकडे ॲक्सेस असल्यामुळे ते सगळं करतात. सो जेनझी जेव्हा काय ऐकतं तेव्हा ते लोक ना बेसिकली सोशल मीडियावर ना एक त्यांच्या नावाचा ब्रँड घेऊन चालतायत है ना. तो एक माणूस आहे, त्याचे एस्थेटिक्स असतात, ते सोशल मीडिया काही नाही टाकणार, ते तशा थीम मध्ये गोष्टी टाकणार. आय हॅव सीन दिस विथ लॉट्स ऑफ जेनझी पीपल. त्या थीम मध्ये चालणार, ते तशाच स्टोरीज पोस्ट करणार, ते त्याच म्युझिकवर कंटेंट रील्स बनवणार. दिस हॅपन्स अँड दिस आर नॉट क्रिएटर्स, आय एम जस्ट सेइंग अ पर्सनल ब्रँड आहे. तर आय थिंक सो तेव्हा ते लोक कसल्या गोष्टीला तेव्हाच एक्सेप्ट करणार जेव्हा ती कूल असेल आणि 10 लोक त्याला अजून कूल समजतायत. दॅट्स वाय मी कधी पण ह्याला आंदोलन सारखं ठेवतच नाही. हे कूल आहे, टी शर्ट्स आहेत, मी काय कुणाला हे करायला सांगत नाहीये. सो मी माझं तर त्यांचं असं लुकआउट आहे की लुक ॲट दिस म्युझिक ॲज हाऊस म्युझिक है ना, आणि ते तसंच त्याला बघतात. कारण की मी लाजरान साजरा मुखडा प्ले करतो यार, त्याच्यात ते ब्लॅक अँड व्हाईट जमायचं गाणं, मी पण पैदा नव्हतो झाला तेव्हा, त्यांना काय समजणार, पण तरी ते त्याच्यावर नाचतात. बिकॉज मी ते हाऊस म्युझिक नेस सोडत नाही. त्यांनी ऐकलं असेल हाऊस म्युझिक, किंवा ते ऐकत पण असतील हाऊस म्युझिक शोज आणि ते टुमॉरलँडचे व्हिडिओज वगैरे बघत असतील. त्यांना माहिती असेल ना हाऊस प्ले करतोय मराठी आहे काहीतरी काय. सो त्याच्याने मला हे बेनिफिट भेटतो की त्यांचे पेरेंट्स खूप खुश होतात की हा जर काहीतरी ऐकतं चांगलं ऐकतं, कोण डीजे हा मराठी. बिकॉज आय हॅव सीन त्यांचे एकदा तर पेरेंट्स आलेत, पोरं आलेत आणि आजोबा त्यांची फुल फॅमिली आली आहे. हा हे झालंय. आणि त्यांनी मला त्यांची जी मिडल जनरेशन आहे त्यांनी मला सांगितलं आम्हाला एवढं बरं वाटतंय की आमच्या बरोबर हे ऐकतायत जे आम्ही ऐकलेलं. सो दॅट्स द नॉस्टॅल्जिया अँड ते मनापासून ऐकतायत, असं नाही जबरदस्ती ऐक बसले हेच ऐक. ऑब्व्हियसली आता ते कॉन्व्हर्सेशन आहे, तुमच्या जमान्यातली गाणी आमच्या जमान्यातली ब्लर करून टाकलं मी. ते बोलते आम्ही तुमच्या जमान्यातलंच ऐकतोय आणि ते पण बोलते ना तुमच्या जमान्यात. दॅट कॉन्व्हर्सेशन हॅज ब्लर्ड अ बिट. आणि ते जनरेशन गॅप आपण जे बोलतोय, तू तो बीच का दुआ निकला यार. त्यांना हेच पाहिजे होतं की आमच्या पोरांनी हे ऐकावं, काय तुमची आजकालची गाणी आहे आमचं ऐका. मला हा मी तेच ऐकतो. ते बरं पडतं. दॅट्स ऑल थँक्स टू लाईक माझी डॅडची म्युझिक चॉईस. हो खूप असेल, म्हणजे हा खूपच. त्यांनी सगळं गाणं मला हे सगळी गाणी माहितीच कशी आहेत. एक्झॅक्टली. नाही मराठी लोकांना पण नाही माहित. माझे मराठी फ्रेंड ते बोलतात तू कुठून आणतोय गाणी, आम्ही ऐकलेच नाहीत. आणतो कुठे, सगळे एक्झिस्ट करतात गाणी, युट्यूबवर आहेत. तुम्ही ऐकले नाही, मी ऐकलेत सगळी गाणी. तर ते आहे म्युझिक चॉईस माझ्या बाबांचा जरा चांगला होता म्हणून मी सगळं ऐकलेलं आहे. तेच आता ते बाहेर येत आहे. आणि आपल्या जनरेशन मध्ये तर कसं होतंय माहितीये, ते असं होतं की
एकतर मला तो झोन पण माहितीये किंवा तो हा. गाण्याचा आपला जनरेशन आपल्या जनरेशनला, की मला लाजरा साजरा माहितीये प्लस मला काहीतरी नवीन ऐकायला मिळतंय त्यातच. सो हे आपल्यासाठी तर डबल पर्वणी आहे, की हे तर आणखीन छान वाटतं ऐकायला जेव्हा आपल्याला एक तर रिलेटेबल सॉन्ग पण वाजतंय. आणि बेस्ट मला तर असं होतं बाबा, आता मी फॅमिलीमध्ये त्यांना समजतं मी काय करतोय टीचिंग. म्हणजे नाही, मी मगाशीच ते विचारणार होते पण ते राहिलं बोलण्यामध्ये, की आता त्यांची रिॲक्शन कशी आहे. त्यांना बरं वाटतं ना, कारण की हे ते आता कुणाला तरी जाऊन एक्सप्लेन करू शकतात तिसऱ्या माणसाला माझा पोरगा करतो काय. राईट. मराठी हा कॉन्व्हर्सेशन मध्ये हा शब्द येणं इज व्हेरी इझी टू एक्सप्लेन नाव टू समवन. की जेव्हा हाऊस म्युझिक बनवतो कसं एक्सप्लेन करणार. तो एक आहे आर्टिस्ट आहे मोठा, हा तो मराठी आणि हे करतो त्याचं. सो ते एक मला ॲडव्हान्टेज आहे की हा बाबा ते. आणि दॅट कधी कधी बघायला गेलो ना, दॅट ऑल थँक्स टू आर मराठी पीपल ऑल्सो. ते किती तर मी मगाशी बोललो की क्रिटिसिझम वगैरे होतं, दे स्टील लव्हिंग पीपल. दे आर स्वीट पीपल, दे लव्ह एव्हरीवन. ते आहेच. तिरस्कार करणं आणि ते सगळं नाही. कारण की माझं जर कोणी कंटेंट शेअरच नसतं केलं तर ते पोचलं कसं असतं. खरी गोष्ट. माझे व्हिडिओज तिथे लंडन कॅनडा कुठे लोक काय प्ले करतायत आणि तिथे तिकडून मला येत आहे टाकताय तुमचं गाणं प्ले केलं, हे केलं, ते. दिस ऑल इज बिकॉज ऑफ द पीपल. त्यांना ब्लेम करून चाललं नाही. तर मे बी मी जो ऑडियन्स टॅप इन केलाय तो राईट केलाय. नाही म्हणजे ते तुझ्यावरती पण आहे आणि ते प्रेम मराठीवरती पण आहे, की त्यांना असं होतं की वाव आपलं काहीतरी वाचतंय. आणि पाहिजेच होतं आधीपासून लोकांना, फक्त ते फॉर सम रिझन नो वन वॉज ट्राईंग टू डू इट और काय माहिती तसं झालं. येस. ऑल राईट. खूप बोललो, खूप म्हणजे मला आठवतही नाही सुरुवात कुठून झाली होती. इतकं छान गप्पा झाल्यात. आय होप हा कॅमेरा चालू आहे, नाही तर म्हणजे बडबड उपयोगाचीच नाहीये काही, कारण तो 100 वेळा बंद पडतोय. सो खूप छान कॉन्व्हर्सेशन झालं आत्ता क्रिएटेक्स बरोबर. आणि त्याने खूप छान वेगवेगळे म्हणजे जे आपल्याला अपेक्षित असतं या बॉईज टॉकच्या सेगमेंटमध्ये, की एक छान पर्स्पेक्टिव्ह यावा समोर लोकांच्या, तो त्याचा आलाय आपल्या समोर. आणि तुम्हाला या सगळ्या गप्पा आमच्या कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. ऑल्सो तुम्हाला अशा अजून कुठल्या भन्नाट पर्सनॅलिटीजच्या स्टोरीज आणि गप्पा आणि मुलाखती आणि असे छान कॉन्व्हर्सेशन्स ऐकायचे असतील तेही कमेंटमध्ये सांगा. आणि आरपार या यूट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. मला पण सबस्क्राईब करायला क्रिएटेक्स म्युझिकला.